धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. काल धाडस केलं खरं. सुरुवातीला विश्वास नव्हता की नाव पैलकिराला जाईल, पण तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं म्हणून मी बोलू शकतो. आज आपण उत्तरार्ध समजून घेऊ. मला अशी आशा आहे की चार्ल्स डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक मानवी इतिहासातलं अद्वितीय पुस्तक कसं आहे हे आज निश्चितपणे मी तुमच्या मनावर ठसवू शकेन. ही पात्रता माझी नाही, ही त्या पुस्तकाची क्षमता आहे. काल आपण पाहिलं थोडक्यामध्ये की ओरिजिन ऑफ स्पीसीजची निर्मिती कशी झाली, त्याच्या मागचा इतिहास काय आहे आणि त्या पुस्तकातलं मूळ तत्व काय आहे. प्रचंड लोकसंख्येने निर्माण होणाऱ्या अंगजात आनुवंशिक विभिन्नता असणाऱ्या सजीवांच्या समूहांना तीव्र जीवन संघर्षाला सामोरे जावे लागते. या संघर्षात यशस्वी होण्यासाठी जाती अंतर्गत आणि आंतरजातीय संघर्षात यश मिळवण्यासाठी सजीवांना इतराच्या तुलनेत काही चांगले गुणधर्म प्राप्त करावे लागतात, जे त्यांना आनुवंशिक बदलातून मिळतात. त्यातले चांगले बदल कसे जतन केल्या जातात आणि निसर्ग त्यांना निवडतो आणि निसर्ग निवड म्हणजे नॅचरल सिलेक्शनमधून नव्या जातीची निर्मिती कशी होते हे कालचं एकंदर सूत्र होतं. ते विस्ताराने आपण समजावून घेतलं. मला अशी आशा आहे की ते सर्व बहुतेक आपणा सर्वांना स्मरणात असेल. ढोबळ सूत्र आज आपण ते समजल्याशिवाय आजचं विवेचन समजणार नाही, म्हणून मी ते रिवाइंड करणार आहे. मध्ये पण मी वापरलेलं आहे. आज आपण पुढे जाऊ. 1859 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं. चर्चा कशी झाली आपण पाहिलं. तो प्रसिद्ध डिबेट वादविवाद 1860चा झाला. डार्विन डाऊन या आपल्या गावाला जाऊन बसले, पुढचा अभ्यास करीत बसले. ते सतत अभ्यासात. त्यानंतर त्यांनी दुसरं पुस्तक हातात घेतलं. ते पुस्तक होतं द डिसेंट ऑफ मॅन. मानव हा त्याच्या पूर्वजापासून असा अवतरित झाला. पूर्वजापासून द डिसेंडंट आहे हा कुणाचा तरी. हे कसं झालं अवतरण हे या पुस्तकात विस्ताराने सांगितलंय. 1871 मध्ये पुस्तक प्रकाशित झालं. त्यापूर्वी लक्षात द्या की ओरिजिन ऑफ स्पीसीजमध्ये डार्विनने मानवाच्या उत्पत्तीबद्दल काहीही तपशिलाने सांगितलेलं नाही. फक्त मधून मधून अशा हिंट्स आहेत, अशा सूचना असं दिसतं की डार्विन असं मानतात की माणसाची उत्पत्ती ही पूर्वीच्या सजीवापासून झाली. त्यांनी ते क्लिअर केलेलं नाही की मानवाची उत्पत्ती कुणापासून झाली, पण उत्क्रांती झाली आणि ती पूर्वीच्या सजीवापासून झाली. त्याचा तपशिलाने विस्तार डार्विनने द डिसेंट ऑफ मॅन या पुस्तकामध्ये केला. यात अजून एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा आहे, अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स. लैंगिक निवड. नॅचरल सिलेक्शन आपण काल पाहिलं. काय झालं की डार्विनला एक प्रश्न सतत सतावत असेल आणि तो खूप त्रासदायक होता. तो असा, एकदा तुम्हाला हे कळालं की सजीवातले चांगले गुणधर्म, त्याला उपयुक्त असे गुणधर्म त्याला महत्त्वाचे ठरतात, निर्णायक ठरतात. मग काय झालं की सजीवाच्या प्रत्येक गुणधर्माला अर्थ प्राप्त झाला. कान असे का, डोळ्याचा रंग असा का, केसाची लांबी इतकी का, हे शरीरावर खूप केस असणं किंवा नसणं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्हाला देता येणं हे तर उत्क्रांतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते स्पष्टीकरण शोधणं हे तर ध्येय आहे. जर असं असेल तर काही गोष्टींची स्पष्टीकरणं मिळाली पण काहीची मिळत नव्हती. त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा होता डार्विनच्या भाषेत मोराचा पिसारा. डार्विनने असं म्हटलेलं की जेव्हा जेव्हा मी फुललेला मोराचा पिसारा पाहतो तेव्हा आय बिकम सिक, एकदम आजारी होतो. त्याचं स्पष्टीकरणच देता येत नाही. तेव्हा मोर झाडावर बसलाय आणि भला मोठा लांब पिसारा त्याला जो उडण्यासाठी अडथळा ठरू शकतो, इतकं ओझं पेलावं लागतं, तो पिसारा उत्क्रांतीतून मोराला कसा मिळाला, त्याचा उपयोग काय, याचं स्पष्टीकरण डार्विन सतत शोधत असत. जे भूषण आहे ते डार्विनसाठी दूषण होतं. याचं स्पष्टीकरण पुढे चालून डार्विनने शोधलं आणि त्यांनी हे मांडलं की लैंगिक निवड
कारण माणसाचं सजीवाचं स्वतःचं अस्तित्व जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचं प्रजनन महत्त्वाचं. आणि प्रजननातून पुढची पिढी निर्माण होणार आणि प्रजननात यश मिळवण्यासाठी म्हणजे लैंगिक प्रजनन आल्यानंतर लैंगिक प्रजननामध्ये जो आंतरजातीय संघर्षाला अजून एक परिमाण प्राप्त झालं, ते परिमाणे लैंगिक निवडीमध्ये यश मिळवणं. म्हणून काही गुणधर्म मानवाला सजीवाला असे असतात की जे गुणधर्म त्याला लैंगिक निवडीमध्ये महत्त्व मिळतं आणि मग त्याच्या प्रजननामध्ये त्याला यश मिळू शकतं आणि म्हणून त्याचा वंशविस्तार होऊ शकतो. आणि त्या कन्सेप्टचा, त्या संकल्पनेचा विस्तार डार्विनने या पुस्तकात केलेला आहे. हे पुस्तक जे नेक्स्ट स्लाईडमध्ये दिसतं तो आपल्या भाषणाचा विषय नाही आजच्या माझ्या मुख्य, म्हणून मी त्याच्यात विस्ताराने घेत नाही. ही डार्विनच्या पुस्तकातलं चित्र आहे. टिएरा डेल फिएगो, दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्याला असणारी जी बेट आहे त्याच्यापैकी एक ज्वालामुखीचं बेट, मी काल नाव सांगितलं, तिथले एका आदिम जमातीच्या माणसाचं डार्विनने स्वतः रेखाटलेले चित्र आहे. आणि हे ओरिजिन ऑफ स्पीसीजमध्ये व्हॉयेज ऑफ बिगलमध्ये पण त्याच्यात दिलेलं आहे. आता हे जे आहे अशी असंख्य जमातीची माणसं त्यांनी पाहिली, ही इकडे काढलेली चित्र. अशा सगळ्या समूहात पाहिल्यानंतर त्याला ही कल्पना येत गेली की मानव हा उत्क्रांत होत होत आलेला असला पाहिजे. तुम्ही आणि मी बालपणापासून शिकलो की आधी गुहेत राहत होता आणि मग आधी काय वानर सदृश्य एप्सपासून, एप्स आणि मानव हे दोघांचे पूर्वज एक, म्हणजे माकडं हे आपले भावकीतलेच आहेत, फक्त वाड्यामधलं पलीकडचा एरिया त्यांचा, इकडचा आपल्या जवळचा एरिया लोकांचा, असे आहेत. हे सगळं झालं असं आपल्याला बालपणापासून माहिती आहे. लक्षात घ्या की 1859 पूर्वी हे सगळं डोक्यात पण येणं शक्य नाही. हे मांडलं आणि मग कशी उत्क्रांती होत गेली. आता हे तर अत्याधुनिक चित्र आहे, पण यापैकी काही टप्पे डार्विनने मांडून मानव हा कसा उत्क्रांत झाला याचा तपशिलाने विचार या मोठ्या पुस्तकामध्ये केलेला आहे. द डिसेंट ऑफ मॅन, द व्हॉयेज ऑफ बिगल, द ओरिजिन ऑफ स्पीसीज आणि द डिसेंट ऑफ मॅन, या 3 पुस्तकांनी डार्विनला जगद्विख्यात केलं. याच्याशिवाय त्याची इतर पुस्तकं आहेत. पुढे पुढे डार्विन आजारी पडले खूप. जे इतका अद्भुत माणूस होता की आयुष्यभर तो सतत काम करीत होता. जेव्हा त्यांना खोलीच्या बाहेर पडता येत नव्हतं त्या काळात डार्विनने खोलीत करता येतील असे प्रयोग केले. झाडाच्या कुंड्यावर एकेका शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालं असतं. उदाहरणार्थ वृद्धी संप्रेरक, म्हणजे झाडाच्या वाढीला मदत करणारे ऑक्झिन्स, या ऑक्झिनचा शोध डार्विनने लावलेला आहे. झाडाचा शेंटा फुटला की झाड झोपाळ का होतं, तुळस झोपाळण्यासाठी वरचा शेंटा का फुटतात, याचं रासायनिक उत्तर, पूर्ण शास्त्रीय उत्तर चार्ल्स डार्विनने शोधलं. असे प्रयोग ते करीत राहिले. ह्या डिसेंट ऑफ मॅनच्या मुळं असंख्य प्रश्न निर्माण झाले आणि डार्विनची लोकांच्या मनातली प्रतिभा ह्यांनी माकडापासून माणूस निर्माण झाला असं सांगितलं, अशी बनली. आता याच्यामध्ये डार्विनने माकडापासून माणूस निर्माण झाला असा शब्द कधी वापरलेला नाही. हे माकड हा एक ग्रुप ऑफ ॲनिमल्स, ते प्रतिनिधी म्हणून तिथे वापरलं जातं. आता पुढे नेक्स्ट स्लाईड. ह्याचा हा आपल्या अभ्यासाचा विषय नाही. आता झालं कसं की हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत 1880 पर्यंत मी सांगितलं की सगळा अभ्यास होऊन डार्विनवादाला म्हणजे नैसर्गिक निवड सिद्धांताला जागतिक मान्यता वैज्ञानिक जगतात मिळाली. सगळ्यांनी मान्य केलं, स्वीकारले गेला, कारण असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळत होती. परंतु 1880 पर्यंत काही मुद्द्यावर येऊन हा अभ्यास आडला. जे काल सगळं निर्विवाद वाटलं, काल जे मी विवेचन केलं ते इतकं लॉजिकल आणि सरळ सरळ होतं की आता याच्यात काय, आता लक्षात येईल की कुठे मेघ आहे. मी पुन्हा ते मुद्दे मांडलेले आहेत कालचे. जीवसृष्टीतील विविधता, सर्व जीवसृष्टी ही प्रचंड विविधतेने भरलेली आहे. प्रत्येक जात दुसऱ्या जातीपेक्षा वेगळी आहे. प्रत्येक जातीतला प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवापेक्षा वेगळा आहे आणि ही विभिन्नता हे जीवसृष्टीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. एक टीव्ही दुसऱ्या टीव्हीसारखा असतो, एक खिळा दुसऱ्या खिळ्यासारखा असतो. तुम्ही कॉपीज तयार करू शकता, पण तुम्ही एका सजीवाच्या दुसऱ्या कॉपीज कधीही तयार होणे शक्य नाही. ही विभिन्नता, सजीवाची संख्यावाढ फार मोठ्या प्रमाणावर होते. ही एवढी मोठी असते की त्यामुळं सजीवांना, काल उदाहरणं मी सांगितलेली आहेत, हत्तीचं, पॅरामेशियमचं वगैरे, त्याच्यामुळं सजीवांना जीवन संघर्षाला सामोरे जावं लागतं. हा 2 प्रकारचा असतो, आंतरजातीय, जाती अंतर्गत
जातीअंतर्गत संघर्ष म्हणजे इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल हा अधिक तीव्र जीवघेणा असतो आणि त्यात यश मिळवायचं असेल तर सजीवाला इतरांपेक्षा अधिक असं काहीतरी असावं लागतं. ज्याच्याकडे ते आहे, ज्याला ते मिळेल तो यशस्वी होतो. डार्विनने सांगितलं की आनुवंशिकतेमध्ये प्रत्येक सजीव बदलत जात असतो. दर पिढीला होणारा सजीव वेगळा तयार होतो. मग त्याच्यापैकी ज्याला जास्त चांगले गुणधर्म मिळाले तो जगतो आणि मग निसर्ग त्याला निवडतो. बदललेल्या पर्यावरणामध्ये त्याच्यापैकी जो फिट आहे, त्या पर्यावरणास अनुकूल आहे, ज्याच्या अंगावर दाट केस आहेत ते थंडीच्या प्रदेशात निवडल्या जातील, ज्याच्या अंगावर केस विरळ आहेत ते उष्ण प्रदेशासाठी सोयीस्कर ठरतील. अशा प्रकारची निवड होते आणि ह्या नैसर्गिक निवडीतून एका जातीतून दुसरी जात निर्माण होते. निर्णायक शक्ती ही निसर्ग निवड ही आहे. ह्या सगळ्या क्रमामध्ये फक्त एका ठिकाणी घोटाळा होता, तो असा की आनुवंशिक विभिन्नता मुळात असतेच का, याला डार्विनने स्पर्शच केला. या सर्व तर्कक्रमामध्ये कुठेही हे आपण मुळात प्रत्येक सजीव दुसऱ्या सजीवापेक्षा वेगळा असतोच का. जर वेगळा झाला नसता तर उत्क्रांती झालीच नसते, प्रश्नच उद्भवला नसता, सगळेच खलास झाले असते. मुळात प्रश्न असा आहे की प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवापेक्षा भिन्न का आहे. त्याच आई वडिलापोटी जन्मलेली मुलगा एक्झॅक्ट वडिलाची कॉपी का नसतो, मुलगी एक्झॅक्ट आईची कॉपी का नसते, भाऊ 100% निदान सारखे का नसतात, याचं उत्तर डार्विनला माहीत नव्हतं. याचं उत्तर त्यावेळी कुणालाही माहीत नव्हतं. हे आनुवंशिक बदल मुळात होतात का होतात आणि कसे होतात हे लक्षात घ्या. 1860ची गोष्ट आहे. अजून खूप महत्त्वाचे शोध लागायचे बाकी आहे आणि त्या काळापर्यंत माणसाला अनुवंश संक्रमण कसं होतं हेच माहीत नव्हतं. हे जे शोध आहेत ना, हे शोध मानवी इतिहासातल्या अतिशय मूलभूत, क्रांतिकारक आणि मानवाच्या विचारांना, जीवन पद्धतीला निर्णायक वळण देणाऱ्या शोधापैकी एक. जसा माणसाला जेव्हा पहिल्यांदा हा शोध लागला असेल की अपत्य जन्म हा एकट्या स्त्रीकडून होत नाही तर पुरुषाचा सहभाग असल्याशिवाय होत नाही, आणि ह्या प्रक्रियेचा शोध जसा मानवी इतिहासातला क्षण तो काळ महत्त्वाचा, निर्णायक असेल, तसाच या बिंदूवर अडकलं होतं सगळं की आनुवंशिक बदल होतात कसे, कुठून होतात, कुठून सगळे गोळा होतात आणि कुठून नव्या पिढीपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत पेशीचा शोध लागला आणि आपलं शरीर पेशींनी बनलेलं आहे माहीत होतं. आणि मग पेशीमध्ये हे सगळं कसं जातं आणि हे कळालं होतं की पेशी घेऊन जाते, पितृपेशी मातृपेशी डिंबपेशी या दोन्हीच्या संयोगातून होतं. ही कशी घेऊन जाते हे कळत नव्हतं आणि त्याचं कुठलंही शास्त्र विकसित नव्हतं. इथं येऊन आडलं होतं. म्हणून पुढची स्लाईड बघा. का माहीत नव्हतं आनुवंशिक बदल का व कसे होतात, त्याचं उत्तर माहीत नव्हतं. एक तर काय, माहिती व ज्ञानाचा अभाव. त्या काळात तंत्र इतकं एवढं विकसित नव्हतं. सूक्ष्मदर्शकाचा शोध नुकताच लागला. अजून एवढं सूक्ष्मातून माणसाला पाहता येत. शरीरशास्त्रामध्ये प्रत्येक पेशीचा तपशील माणसाला माहीत झाला नव्हता. नंबर 2, काळाच्या, तो काळ लक्षात घ्या, त्या काळातला त्या माणसांची बुद्धी कमी होती अशातला भाग नाही आहे, त्यांची क्षमता कमी होती असं नाही. त्या काळात एक शोध लागण्यासाठी दुसऱ्या 50 शोधांची पार्श्वभूमी उपलब्ध होत असते, तेव्हा एक शोध लागत असतो. ते येईपर्यंत ते होणं शक्य नव्हतं, ते नव्हतं. त्याच्यामुळं काय झालं की लोक वेगवेगळ्या कल्पना करायचे. कसं येतं, उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल, आता मी चित्र टाकायचं विसरलो, की पूर्वीच्या त्या काळातल्या पुस्तकामध्ये 150-200 वर्षापूर्वीच्या पुस्तकामध्ये असं चित्र दाखवायचं की शुक्रपेशी जी आहे ते शुक्रपेशीच्या मध्ये एक पुरुष घडी करून बसवलेले चित्र राहायचं आणि डिंबपेशीमध्ये एक स्त्रीचं चित्र राहायचं. ही स्त्री म्हणजे एक मिनिएचर वुमन आणि एक मिनिएचर मॅन हा त्याच्यात दडून बसलेला आहे. आणि या दोघांच्या संयोगातून विचार करा होऊ शकत नाही, कारण जे झायगोट तयार होईल त्याच्यामध्ये हे मिनिएचर मॅन अँड हे मिनिएचर वुमन अस्तित्वात असेल. फेटाळलं गेलं, उत्तर मिळत नव्हतं. ह्यासाठी डार्विनला हे कळालं की आपल्या पुस्तकात आपण सगळं छान मांडलंय, सगळं कळतंय, पण आता लोक 1880 पर्यंत आडले की बदल का होतात, बदल कसे होतात, केलेले बदल प्रिझर्व कसे होतात, कुठं लिहिलेलं असतं, कुठं दडलेलं असतं, आणि मुळामध्ये माझ्यात या सजीवात हा बदल झालेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत कोणत्या मार्गाने जातो. डार्विनला कळालं की याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे.
ॲक्च्युली ओरिजिन ऑफ स्पीसीज इंटॅक्ट स्वयंपूर्ण स्वतंत्र पुस्तक आहे की त्याला कुठे ऑब्जेक्शनला जागाच नाही. पण त्याच्यात डार्विनने काही हा प्रश्न उपस्थितच केलेला आहे, त्यामुळे त्यांनी चूक उत्तर देण्याचा प्रश्नच नाही. लक्षात घ्या, डार्विननी ओरिजिन ऑफ स्पीसीजमध्ये ह्या बाबतीत काहीही चूक केली. त्यांनी फक्त एवढं सांगितलं अनुवांशिक विभिन्नता निर्माण होते, त्याच्यापैकी निवडले जाते. का निर्माण होते त्याच्यावर मतं दिलेलं नाही. हे मत डार्विनने 1871 नंतर दिलं. पॅन्जिन थिअरी नावाची थिअरी मांडली. त्यांनी असं मत मांडलं कारण उत्तरच नव्हते. त्यातल्या त्यात लॉजिक वापरून सांगितलं की शरीराच्या प्रत्येक अवयवाकडून एक एक प्रतिनिधी कण, ज्याला त्याने नाव दिलं पॅन्जिन, असा येतो आणि हा त्या शुक्रपेशीमध्ये जातो. आणि या सगळ्याच्या संयोगातून जी शुक्रपेशी जाते ती सगळ्या अवयवांचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळं अशी पॅन्जिन ही अनुवंश संक्रमण करते. हा 100% चूक सिद्धांत आहे. डार्विननी केलेली चूक आहे ती ही आहे. पण हे ओरिजिनल स्पीसीजमध्ये नाहीच आहे, हे मानले नाही आहे विज्ञानामध्ये. हे लगेच फेटाळले गृहीत म्हणजे इट वॉज अ हायपोथिसिस. पॅन्जिन हायपोथिसिस आहे, हे गृहीतक फेटाळलं गेलं. यामुळं झालं असं की 1880 या काळामध्ये उत्क्रांती संकल्पनेचं तमोयुग सुरू झाले. नंतरच्या इतिहासात नोंदवल्या गेलं. उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये एक तमोयुग आहे 1880 ते 1820. अनुवंश संक्रमण कसं होतं म्हणून हे प्रसिद्ध वाक्य T.H. हक्सलेचंच आहे की डार्विनिझम कॅन एक्सप्लेन सर्वायवल ऑफ द फिटेस्ट बट इट कॅनॉट एक्सप्लेन अरायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट आहे तो जगेल हे बरोबर आहे, पण तो फिट येतो कुठून? आणि डार्विननं त्याबद्दल एक विधाने केलंच नाही आहे. त्यामुळं ओरिजिन ऑफ स्पीसीज निर्दोष आहे, पण ह्या प्रश्नाला त्यात उत्तर नाही. मग अरायवल ऑफ द फिटेस्टचा एक प्रयत्न डार्विनने हा केला, तो सपशेल चूक होता. आणि याचा परिणाम असा झाला की पूर्ण जीवशास्त्रामध्ये एक निराशेचं वातावरण पसरलं. तो इतिहास वाचला तर आश्चर्यकारक आहे. म्हणजे उत्क्रांती युग काळाचे तमोयुग अनेक संशोधकांनी 20 वर्ष 30 वर्ष केलेला अभ्यास 1890मध्ये 95मध्ये लोकांनी उत्क्रांतीचा अभ्यास सोडून दिला, जीवशास्त्र सोडून दिलं. कारण तो एक असा अडसर होता की जिथं काही उत्तरच मिळत नव्हतं. आणि वेगवेगळे मग इझम्स निर्माण झाले. डार्विनिझम पडला बाजूला आणि एका माणसाला उत्तर मिळत नाही याचा अर्थ उत्तर नाही असं नसतं. पॅन्जिन थिअरी चुकली याचा अर्थ अनुवंश संक्रमण होत नाही असं नाही ना. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट चूक आहे असं नाही होत. अरायवल ऑफ द फिटेस्ट माहीत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि डार्विनला उत्तर आलं नाही याचा अर्थ सिद्धांत चूक आहे असं होत नसतो. विज्ञानामध्ये एखाद्या माणसाला एखाद्याचं उत्तर आलं नाही तर ती त्या माणसाची मर्यादा. या काळातला एक इझम असा होता की जे निराशावादाची परिसीमा, ते मला काही जण असं मांडायचे की हे एकाने असं निष्कर्ष काढला 30 वर्ष अभ्यास करून आणि आपलं वाइंडअप करताना संशोधन, मला काही याचा पुढे विचार सुचत नाही आहे. मला असं वाटतं की देवदूत हे उत्क्रांतीत दिशा देत असावे. एंजल्स मे बी गायडिंग इव्होल्युशन. दुसऱ्या एकाने असं निष्कर्ष काढला की हे जे आहे उत्क्रांतीचं हे बायपास करूनच आपण विचार केला पाहिजे. कारण ते अनुवंशिक संक्रमण होतं, बस संपलं. पण तुम्हाला जोपर्यंत ते कसं होतं हे कळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणं शक्य नव्हतं. त्या काळात तयार झालेला एक इझम, मी त्याचं म्हणजे नाव भाषांतरित करू शकलो नाही. तो इझम होता निराशावादी, आहे तसं स्वीकारणारा इझम. ते लोक फार अबोध मनाने जगाकडे पाहायचे. तिथं असं दिलेलं आहे, पाळण्यातल्या बाळाने उरलेल्या जगाकडे पाहावं तसं ते लोक विश्वाकडे पाहायचे. आणि त्यांना कशाचे काही कार्यकारण भावाचा विचारच करायचा नाही. ते म्हणायचे हे असं काय विचारच करायचं नाही. म्हणून त्यांचं हे असं का, कारण की हे असं आहे म्हणून हे असं आहे. इट इज सो बिकॉज इट इज सो. कार्यकारण भावाचं वावडं असा सगळं युग 1920 पर्यंत आलं. ही कोंडी फुटली 1901 मध्ये. झालं कसं, याच काळात ज्या काळात डार्विन आपलं 1860 पुस्तक प्रकाशित झालं 1859 मध्ये, त्याच काळात पुढची स्लाईड बघा. एक माणूस जोहान ग्रेगर मेंडेल, हे ऑस्ट्रियामधल्या एका चर्चचे धर्मगुरू, चर्चच्या प्रचंड आवारात असणाऱ्या शेतीमध्ये मुलांना गणित शिकवता वाटाण्याच्या बिया पिरून त्यावर प्रयोग करीत होते. आणि या प्रयोगातून त्यांनी अत्यंत आश्चर्यकारक असे अनुवंशशास्त्राचे 3 नियम जगापुढे मांडले. ते ऑस्ट्रियन भाषेत होते
आणि ते नियम 1861मध्येच प्रकाशित झाले, 1860मध्येच. परंतु ते कुणालाही माहीत नव्हते, कारण त्याचं ते कुठे जगात सर्क्युलेशनच झालं नव्हतं. हे विज्ञानातले पहिले 3 नियम आहेत. बायोलॉजी, जीवशास्त्रात नियम नाही आहेत. लक्षात घ्या, जीवशास्त्रात नियम असू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात हे 3 नियम आहे मूलभूत नियम. मेंडेलचे अनुवंशशास्त्राचे नियम, त्याला म्हणतात मेंडेल्स लॉ ऑफ जेनेटिक्स, म्हणून यांना अनुवंशशास्त्राचे जनक म्हणतात. पण ते नियम कोणालाच माहीत नाही, कारण जगात पोहोचले नव्हते. डार्विनपर्यंत कोणापर्यंतच पोहोचले नव्हते. हे किती दिवस दडून राहावेत? 1900पर्यंत. 1900मध्ये डिव्रीज नावाचे एका शास्त्रज्ञाने, पुढच्या स्लाईडमध्ये आहे, ह्युगो डिव्रीज यांनी हे नियम शोधून काढले. अनुवंश कसं संक्रमण होतं ते स्वतः. आणि ते शोधता पूर्वी कोणी संशोधन केलं का याचा विचार करताना त्यांना सापडले की अरे हे तर 40 वर्षापूर्वी मेंडेलनी शोधून काढलेले स्वतः. आणि हे विज्ञानातलं वैशिष्ट्य आहे. ह्युगो डिव्रीजनी हे नियम मेंडेल्स लॉज ऑफ जेनेटिक्स या नावानेच पूर्ण श्रेय त्यांना देऊन प्रसिद्ध केलं. आणि त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स हा किताब त्यांनी दिला, ह्युगो डिव्रीज. आता एकदम कोंडी फुटली आणि मग कळालं की अनुवंश संक्रमण कसं होतं. मग आपल्याला माणसाला कळालं की गुणधर्म असतात, एक आईकडून येतो, एक वडिलाकडून येतो. आज ते शास्त्र खूप पुढे गेलं, परंतु हे कळायला तो तपशील आता इथे आपल्याला तांत्रिक तपशिलात फारसं शिरायचं नाही. एवढं कळतं की यामुळं आपल्याला ही उत्तरं मिळाली की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे गुणधर्म जातात. त्याच्यातला एक महत्त्वाचा शोध याचा फार आहे की डिव्रीजने उत्परिवर्तन सिद्धांत सांगितला उत्क्रांतीचा, आणि तीच पहिली कोंडी फुटली. त्याने काय सांगितलं? उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? अचानक झालेला बदल. हे कुठून दिलं? तुम्हाला उदाहरण सांगतो. डिव्रीजने अनेक प्राण्यांचा, सजीवाचा वगैरे अभ्यास करताना शोधून काढलं की बटाण्याच्या शेतामध्ये किंवा तुम्ही एक पीक लावलं, सगळे एका विशिष्ट रंगाचे झाडं आले, फुलं आहेत. एकच फुलं का अचानक वेगळ्या रंगाचं, सगळे गुलाबी आहेत आणि एकदम पिवळा आलं. असं एकदम नाही व्हायला पाहिजे. आनुवंशिक नियमानुसार सगळ्यांनी आपापल्या खानदानाचा वंश पुढे चालवायला पाहिजे. चालून घेतातच ज्येष्ठ माणसं, पण इथं काही चालत नाही, ते वेगळा रंग याला. हे काय म्हणावं त्याला? त्यांनी नजर म्युटेटेड, हा बदलला एकदम. दॅट इज म्युटेशन. म्हणजे सजीवाच्या अनुवंशात अचानक झालेला बदल म्हणजे म्युटेशन, म्हणजे उत्परिवर्तन. हे उत्परिवर्तन का होतं हे त्यावेळी डिव्रीजलाही माहीत नाही, पण त्यांनी हे शोधलं की असं धाडकन उत्परिवर्तन होतं. आणि मग उत्क्रांतीला एक वेगळी दिशा मिळाली. कोणती? बघा, डार्विनने काय सांगितलं होतं की प्रत्येक सजीवात अव्याहत हळूहळू बदल होत असतो. दर पिढी मागच्या पिढीपेक्षा वेगळी होते, थोडं वेगळं असतं. एक 0.1 सेंटीमीटरने कपाळाचा आकार बदलत जातो, 0.002 सेंटीमीटरने नाकाचा आकार बदलत जातो. उदाहरण म्हणून सांगतो मी. असं बदलत जातं आणि मग एक 10,000 वर्षामध्ये बदललेलं दिसतं. हे एकदम वेगळं आहे. असं नाही, म्हणजे केवळ तेवढं होत नाही. त्याचं कारण डार्विनला सतावणारा एक फार प्रश्न होता आणि इतर पण तो पुन्हा उपस्थित करायचे. जसं डार्विनला एक मोर सतवायचा, तसं दुसरा डोळा. पण मानवी डोळ्याची रचना ही अतिशय गुंतागुंतीची आहे. इतके घटक आहेत डोळ्यामध्ये, वेगवेगळे कॉर्निया वेगळा, काचेसारखा पटल वेगळं, पडदा वेगळा, संवेदी स्नायू वेगळे, ते भिंग लहान मोठं करायची क्षमता वेगळी, ती बाहुली लहान मोठी, इतकी गुंतागुंत आहे कॅमेऱ्याच्या पलीकडे. असा अवयव हळूहळू बदलातून तयार होणं शक्य आहे का? फार काळ लागेल. आजही काही लोक तो प्रश्न उपस्थित करतात ज्याने अभ्यास केला नाही ते. हे काय सांगतो बघा, त्याचं म्युटेशनने एक उत्तर दिलं. काय? वेगात होतो बदल, अचानक बदल होतो. हे अचानक बदल का होतं याचं उत्तर पुढे मिळालं. हा उत्परिवर्तन जर नीट कळायचं असेल तर काही मूलभूत संकल्पना कळालेल्या पाहिजेत. आपण पुढच्या स्लाईडमध्ये त्याचा विचार करू. काही शब्द आणि संकल्पना काय? म्युटेशन आजकाल म्हणजे आपण सर्वच या जगात वावरतो तिथं सेल, क्रोमोझोम, जीन आणि म्युटेशन हे 4 शब्द सतत कानावर पडतात. त्याची स्थूल ओळख झाल्याशिवाय पुढचं विवेचन समजणं थोडं अवघड जाईल, म्हणून मी पहिली गोष्ट आहे हे कळण्यासाठी, उत्परिवर्तन कसं होतं हे कळण्यासाठी पहिली गोष्ट आहे सेल म्हणजे पेशी कळाली पाहिजे.
पेशी, आपलं शरीर, सर्व सजीवांचं शरीर हे पेशीने बनलेलं असतं. जशी ही भिंत विटकरीने बनलेली आहे तसं आपलं शरीर पेशीने बनलेलं आहे. पण विटकर ही भिंतीची रचनात्मक एकक आहे. विटा विटा रचून भिंत होते, फक्त रचनात्मक आहे. पण पेशी हे सजीवाचं कार्यात्मक एकक आहे. रचनात्मकही आहे आणि कार्यात्मकही आहे. त्याचं उदाहरण मी सांगेल की आपलं शरीर म्हणजे जर एक शहर असेल तर पेशी हे गाव, हे घर आहे. घराघरांचं जसं शहर बनलेलं असतं तसं पेशीने आपलं शरीर बनलेलं आहे. शहरात का जे कामं होतात ते खरं म्हणजे कुठं होत असतात? गावामध्ये होत असतात. म्हणून शहराचं कार्यात्मक एकक गाव आहे. ते शहर खूप शांत आहे. हे सगळं गाव. मग गावामध्ये घर. आता घराची रचना गुंतागुंतीची असते, तशी पेशीसुद्धा मध्ये एक अवयव असणारा, मध्ये पेशीचे सुद्धा भाग आहेत. आणि आपल्या पूर्ण शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी असंख्य पेशींनीच आपण बनलेले आहोत. ही एवढी सूक्ष्म असते की ती फक्त सूक्ष्मदर्शकाखालीच पाहता येते. आणि सूक्ष्मदर्शकाखाली पेशीमध्ये असे खूप भाग दिसतात, वेगळे वेगळे वेगळे. तिला एक केंद्रक असतं आणि पेशीचं सुद्धा श्वसन होतं. पेशीमध्ये सुद्धा उत्सर्जन होतं. पेशीसुद्धा अन्न पचवते. पेशीसुद्धा बाहेरून आलेल्या अन्नाला ग्रहण करून त्याला नष्ट करून टाकते. पेशीला सुद्धा आवरण असतं. हे सगळं पेशीच घर. गावात कचरा तयार होतो म्हणजे कुठं होतो? घरात होतो. तो सगळ्या त्या गावाच्या बाहेर डम्पिंग ग्राउंडवर आपण बघतो. तसं गावात सांडपाणी तयार होतं म्हणजे कुठं तयार होतं? घरात तयार होतं. हे पेशीत हे सगळं सांडपाणी तयार होतं, ज्याला आपण उत्सर्जन म्हणतो. आणि हे उत्सर्जन किडनी बाहेर टाकण्याचं, दॅट इज पंपिंग स्टेशन, बाहेर टाकायचं आहे महिलांनीच करणं. ते सुद्धा पेशीनेच बनलेलं आहे. सगळं शरीर अशा पेशीने बनलेलं आहे. पेशीच्या सर्व कार्याचं नियंत्रण पेशीच्या मध्यभागी असणारं केंद्रक असतं. आणि या केंद्रकात नियंत्रण ज्या आधारे होतं त्या घटकाचं नाव आहे गुणसूत्र. ही आपली गुणधर्म जिथं नोंदवलेली असतात असे पेशीच्या केंद्रकात असणारे भाग आहेत. पेशीच्या केंद्रकात काही असे भाग आहेत दोऱ्यासारखे दिसतात, म्हणून त्याला सूत्र म्हणतात सूक्ष्मदर्शकाखाली. म्हणून गुणसूत्र असे दोऱ्यासारखे भाग पेशी केंद्रकात असणारे की ज्यावर आपले गुणधर्म ठरतात. आता ह्याची संख्या 23 असते. एकूण 46 असते माणसामागे. मातृमार्गे 23 येतात आणि पितृमार्गे 23 येतात. ही प्रत्येक पेशीमध्ये अशी 46 गुणसूत्र असतात माणसाच्या. संकल्पना थोडी स्थूल बघू आपण. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. त्याच्यापैकी 23 आईच्या पेशीकडून आलेले, 23 वडिलाच्या पेशीकडून आलेले. आणि ह्या प्रत्येक पेशीतले सर्व गुणसूत्र गुणधर्माच्या बाबतीत समान असतात. म्हणजे पायाच्या पेशीमध्ये जे गुणसूत्र आहेत ते 46च गुणसूत्र आहेत, तर कपाळावरच्या पेशीमध्ये सुद्धा ते 46च गुणसूत्र आहेत. फक्त त्या ठिकाणी कार्य करणाऱ्या पेशीमध्ये कोणती रसायनं कमी जास्त करायची ते तिथले गुणसूत्र कंट्रोल करतात. म्हणजे किती गुंतागुंतीचं कंट्रोल आहे ही गुणसूत्र. आता एक गुणसूत्र जर धरलं तुम्ही, एक दोरा त्याच्यावर, हे 1 नंबरचं गुणसूत्र आहे. तर त्या गुणसूत्रामध्ये एक जोड असतो, व्ही आकार आहे या गुणसूत्राचा. या गुणसूत्रावर समजा 46 जीन्स आहेत. जीन म्हणजे काय तो कन्सेप्ट आता इथं संबंधित. आपल्या एका गुणधर्माशी संबंधित गुणसूत्रावरचा एक बिंदू, आपल्या एका डोळ्याचा रंग हा एका बिंदूवरून ठरतो, किंवा हाताच्या बोटांची संख्या, किंवा केस कुरळे आहेत का साधे आहेत, हे पाळी चिटकलेली आहे का नाही, किंवा फुलाचा रंग, हे सगळं ठरतं. आता कल्पना करा की त्या 1 नंबरच्या गुणसूत्राच्या वरच्या डाव्या कोपऱ्यामध्ये एकदम वरच्या टोकाशी, उदाहरण आहे प्युअर उदाहरण, टोकाशी जो बिंदू आहे तो हा ठरवतो की केस कुरळे असतील की साधे असतील. त्याच्याखाली दुसरा बिंदू आहे तो हे ठरवतो की डोळ्याचा रंग कसा असेल. त्याच्याखाली तिसरा बिंदू आहे तो ठरवतो की पायाच्या बोटाच्या मधली कातडी कशी आहे. चौथा बिंदू आहे, तर असे सिक्वेन्सनी असतात. आणि प्रत्येक पेशीतल्या प्रत्येक गुणसूत्रावरती माहिती नोंदवलेली असते. लक्षात घ्या, ही माहिती नोंदवलेली आहे. 23 जोड्या येताना आईच्या त्या 23 पूर्ण खानदानीची हिस्ट्री घेऊन येतात. पितृमार्गे 23 येताना ती पूर्ण हिस्ट्री घेऊन, म्हणजे गुणसूत्र म्हणजे आपल्या घराण्याचा पूर्ण इतिहास नोंदवलेली नोंदवही आहे.
किती सूक्ष्म असेल ती भाषा, कोणती लिपी असेल बरं ती, की सूक्ष्मदर्शकाखाली दिसणाऱ्या पेशीच्या केंद्रकात असणाऱ्या दोऱ्यावरच्या एका बिंदूमध्ये एवढं ठरलेलं आहे की डोळ्याचा रंग कसा आहे, तो जो बिंदू आहे त्याला जीन म्हणतात. आता जीन आधी थिओरिटिकल मी शिकवत होतो तेव्हा तात्विक होतं कन्सेप्ट, आता शोधूनच काढलं. पुढे हे ठरलं की आता DNA पण शब्द इथं समजून घ्या. हा नेहमी वापरला जाणारे शब्द आहे, ढोबळमानाने वापरतात, माहीत नसतं आपल्याला. DNA म्हणजे रासायनिकदृष्ट्या गुणसूत्र ज्या पदार्थांची बनलेली आहेत त्या पदार्थाचं नाव आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आपण प्लॅस्टिक वापरतो, पॉलिथिलीन, कॅरीबॅग वापरतो, तिचं रसायनाचं नाव आहे पॉलिथिलीन. खडू वापरतो, त्याच्यातल्या रसायनाचं नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट. आपण सोडा वापरतो, त्याचं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. मीठ वापरतो ते सोडियम क्लोराईड. तसं गुणसूत्र ज्याची बनलेली आहेत ते आहे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड नावाचं रसायन, ज्याची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. तो इतका लांबलचक रेणू आहे, महाप्रचंड रेणू आहे की त्या रेणूमध्ये त्याचे उपरेणू आणि त्याचे उपरेणू यांच्या शृंखला असतात. आणि जर एका DNA मध्ये 46,000 उपघटक असतील तर 46,000 उपघटकांचा क्रम हे लिहून इथं नोंदवू शकतो की तुमचा अनुवंश काय. भाषा सूक्ष्म कशी आहे ते मी सांगितलं की ते काही घटक आहेत ते एका क्रमाने असतात, त्यांचा क्रम बदलला की गुणधर्म बदलतात. त्याला न्यूक्लिओटाइड्स वगैरे म्हणतात. आपल्या त्या तांत्रिकीच्या एक ढोबळ एवढं लक्षात ठेवायचं आहे की पेशीमध्ये एवढी सूक्ष्म भाषा कशी नोंदवलेली असते, त्याला म्हणतात जीन्स. तात्पर्य काय, एका गुणधर्मावर नियंत्रण ठेवणारा गुणसूत्राचा एक छोटासा भाग म्हणजे जीन. माणसाच्या शरीरात आम्ही शिकत असताना संख्या माहीत नव्हती, 33,000 जीन्स आहेत. काही संख्या थोडी कमी जास्त आहे. हे कळल्यावर आता कळतं की उत्परिवर्तन कसं. एक DNAचा रेणू आहे ज्याच्यामध्ये 32 कोटी घटक आहेत, त्यांचा क्रम अमुक 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 आहे. काही कारणामुळे इकडचा एक घटक उचलून जागा बदलून तिकडे जाऊन बसला की सगळे गुणधर्म बदलतात, त्या गुणधर्माची अभिव्यक्ती बदलते. तिथं केवळ क्रम बदलला की अभिव्यक्ती शरीराच्या गुणधर्माच्या रूपात दिसते. आणि म्हणून जीनमध्ये बदल झाला की त्याला म्हणतात उत्परिवर्तन. उत्परिवर्तन म्हणजे जीनमध्ये झालेला बदल. जीनला जनुक असा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. तर हे कळाल्यावर आता कळतं की उत्परिवर्तन शब्दाचा अर्थ असा आहे. आता आपल्याला कळालेले की सजीवाच्या पेशीमध्ये असणाऱ्या गुणसूत्रातील DNA रेणूचे जे उपघटक आहेत त्यांचे क्रम बदलतात. हे क्रम का बदलतात? रासायनिक कारणामुळे बदलतात. अल्ट्राव्हायोलेट किरण पडले तर बदलतात. वेगवेगळ्या कारणाने हे क्रम बदलतात आणि उत्परिवर्तन घडून आणतात. आपण उत्परिवर्तन घडून आणू शकतो पेशीच्या मध्ये. अल्ट्राव्हायोलेट किरण शरीरावर खूप पडले की पेशी उत्तेजितून जे दोष निर्माण होतात, आजार निर्माण होतात, ते काय त्या पेशीमध्ये उत्परिवर्तन झाल्यामुळेच होतं. अचानक ते विभाजन सुरू करतं. तर हे सगळं जे घडतं आता हे पुढच्या पायरीमध्ये आपल्याला कळेल. आता नेक्स्ट स्लाइड आहे. अनुवंशिक बदल कसे होतात हे इथपर्यंत आकलन झाल्यानंतर मग आता 1920 नंतर उत्क्रांतीवादाने पुन्हा वेगळा आकार घेतला. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं डाचणाऱ्या, बदल कसे होतात. बाकी सगळा ढाचा तोच आहे, नॅचरल सिलेक्शन तेच आहे, फक्त बदल कसे होतात याचं उत्तर मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जो आता नवा सिद्धांत स्वीकारला 1920 मध्ये ती प्रक्रिया सुरू झाली. 1940 हा सिद्धांत अनेक शास्त्रज्ञांनी एकत्रित येऊन अनुवंशशास्त्राचा अभ्यास आला, बायोकेमिस्ट्री या विषयाचा अभ्यास आला, फॉसिल्स म्हणजे जीवाश्मशास्त्राचा अभ्यास आला, शरीररचनाशास्त्र, अशा सगळ्या शास्त्रातल्या संकल्पना एकत्रित येऊन असंख्य शास्त्रज्ञांनी एकत्रित येऊन सिंथेसिस केले एका नव्या सिद्धांताचं. त्याला म्हणतात सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजेच नवं डार्विनवाद. लक्षात घ्या, विज्ञानामध्ये एखादा सिद्धांत हा सुधारित होतो, फेटाळल्या घेणारा फेटाळला जातो, काही बिघडत नसतं आणि त्यात काही गैर नसतं. शास्त्रज्ञ आपल्या सुखात स्वीकारतात. उदाहरणार्थ डार्विनच्या हयातीतच पॅन्जिन थिअरी फेटाळल्या गेली.
तर त्याच्यात काही आणि ह्याच्यात काही कमीपणा मानल्या जात नाही. कारण मी कालच सांगितलं की विज्ञान हे अपुरं ज्ञान, अपूर्णता हेच विज्ञानाचं सगळ्यात मोठं. ज्या दिवशी संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं त्या दिवशी विज्ञान अस्तित्वच संपलं विज्ञान. म्हणून मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा चुका केलेल्या आहेत आणि चुका केल्याशिवाय विज्ञानाची प्रगती होत नाही. जसं आईन्स्टाईननी सुद्धा मी सांगितले की विश्वाचं गणित मांडताना की विश्व सतत विस्तारत जात आहे हे विश्व, तर त्याचा शोध लागेपर्यंत, त्याचा शोध 1924 मध्ये एडविन हबलनी लावला की विश्व विस्तारत आहे, तो शोध लागेपर्यंत गुरुत्वाकर्षणाचं संतुलन या विश्वाचं कसं होत असेल हे समजत नव्हतं. म्हणून आईन्स्टाईनने एक शब्द वापरला, तो म्हणजे युनिव्हर्सल कॉन्स्टंट असा असतो. आणि तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट तुम्ही त्याची किंमत यू घ्या म्हणजे गणित बरोबर जमतात. तात्पुरते जमले पण ते खरं उत्तर नव्हतं. कारण खरं उत्तर होतं की विश्व विस्तारत आहे. ते 24 मध्ये आल्यावर आईन्स्टाईनने वापरलं की माय युनिव्हर्सल कॉन्स्टंट वॉज माय युनिव्हर्सल मिस्टेक. आणि असं स्वीकारतात आणि त्यात काही कमीपणा मानल्या जात नाही. कारण चुकल्याशिवाय विज्ञान दुरुस्तच होत नाही. डार्विनच्या काळामध्ये हे आता काय केलं मग आता नव डार्विनवाद म्हणजे डार्विनच्या थिअरीचा फक्त मधल्या भागाचं स्पष्टीकरण दिलेला सिद्धांत आहे. लोकसंख्या वाढ काही बदल झालेला नाही, तो पॉईंट तसाच आहे, होतेच आहे वाढ. सजीवातील विभिन्नता आहेच आहे, होतेच आहे. ती का होते याचं उत्तर मिळालेलं आहे. आणि DNA रचनेमधून बॅटसन आणि क्रिक या शास्त्रज्ञांनी ते शोधली DNA रचना आणि अनुवंशाचं पूर्ण रहस्यच उलगडलं. एकदम झटक्यात नाही झालं, 30-40 वर्ष लागले त्या प्रक्रियेला सुद्धा. आणि अनुवंश कसा दडलेला असतो एका पेशीमध्ये एवढीशा जागेत, हे आम्ही शिकलो तेव्हा आश्चर्याने थक्क झालो. पण ते कंट्रोल कसं करतं हे समजत नव्हतं. माझ्या आयुष्यातला निर्णायक असे आठवडा होता की आम्हाला कॉलेजमध्ये शिकवताना डॉक्टर कालिदास देशपांडेंनी DNA हे प्रोटीन सिंथेसिस कसं कंट्रोल करते हे शिकवलं. आणि प्रोटीन सिंथेसिसहून एन्झाईम्स निर्माण होतात हे सगळं समजलं. त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आपल्याला आयुष्याचं जीवनाचं रहस्य समजलं, आयुष्यात बदलून गेलं त्या दिवशी. ते समजलं लोकांना. आणि आनुवंशिक बदलाची मेकॅनिझम ऑफ हेरिडिटरी चेंजेस हे समजलं. आणि याच्यामुळं आता उत्क्रांतीचा सगळा धडा खडखड उलगडू लागला. हा जो नव डार्विनवाद आहे, एक दुसरी स्लाईड बघा. त्याच्यात काय हे केलेलं संश्लेषक सिद्धांतामध्ये काय सांगितलंय की निसर्ग निवड ही निवडतेच. आजही मी कालही सांगितलं की आजही 2017 मध्ये नॅचरल सिलेक्शन इज द मेन कंट्रोलिंग पॉवर ऑफ इव्होल्युशन असंच मानलं जातं. ह्याच्यामध्ये अनुवांशिक बदलाची आता स्वीकारलेली कारणं कोणती आहेत लक्षात घ्या. कसं असतं, एक शोध लागला की सगळे त्याच उजेडात उत्तर शोधू लागतात. उदाहरणार्थ जीवाणूचा शोध लागला, बॅक्टेरियाचा, की सगळे प्रत्येक आजारात कारण जीवाणूच शोधू लागलं. पण असं नाही आहे. मग व्हायरसचा शोध लागला की प्रत्येक आजाराचं कारण व्हायरसमध्येच शोधू लागलं. तसं म्युटेशन थिअरी आली की प्रत्येक उत्क्रांतीचं उत्तर म्युटेशनमध्ये शोधू लागलं. पण उत्परिवर्तनाचा वेग सुद्धा खूप कमी आहे. आता तुम्हाला एक साधं 5 पायाची गाय, आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो, 5 पायाची गाय पाहतो आपण. पेपर अमुक अशा प्रकारचे मूल जन्मले, हे काय 2 तोंडाचे किंवा 3 हात असणारे, हे दीज आर ऑल म्युटेशन्स. हे सगळे उत्परिवर्तन आहेत. हे टिकत नाहीत कारण की त्याला फायदा नाही. परंतु जर चांगला बदल झालेला असला तर तो इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरेल. म्हणून अनेक कादंबऱ्याचा विषय असा आहे, विज्ञान कादंबऱ्याचा, की अचानक म्युटेशन बुद्धिमत्ता प्रचंड होऊन जातो आणि मग तो युनिक ठरतो, प्रेषित. हे त्याचं उदाहरण जयंत नारळीकर अशा कल्पना केलेल्या असतात. पण लक्षात घ्या की केवळ एक कारण. म्हणून काय होतं की बरेच लोक उत्परिवर्तन सिद्धांताच्या सहाय्याने अवघ्या उत्क्रांती प्रक्रियेचं विश्लेषण करू बघतात आणि मग उत्परिवर्तन कमी पडतं, नंतर म्युटेशन एक्सप्लेन होत नाही. पण म्युटेशन ही उत्परिवर्तन ही उत्क्रांतीला दिशा देणारी, उत्क्रांती घडून आणणारी एकमेव प्रक्रिया नाही. सजीवात विभिन्नता कुठून येते? आज सापडलेली काही उत्तरं अशी आहेत. पहिली गोष्ट गुणसंयोग, जीन कॉम्बिनेशन्स. म्हणजे मात्याकडून काही गुण येतात, पित्याकडून काही गुण येतात. हे आलेल्या गुणधर्मामध्ये सुद्धा मेंडेलनी शोधल्याप्रमाणे काही प्रभावी असतात, काही अप्रभावी असतात. जे प्रभावी जीन असते ती डॉमिनंट म्हणतात, ती दादागिरी गाजवत आहे, नाही रंग असाच आहे म्हणून, ती जीन असली की तसाच रंग होणार, असं होतं. या
कॉम्बिनेशन्समधून आई आणि वडिलाकडून वेगवेगळा अनुवंश आलेला आहे, त्याचे कॉम्बिनेशन्सतून वेगवेगळे रंग, वेगवेगळी उंची, वेगवेगळी अशी विभिन्नता निर्माण होतं. पहिलं प्राथमिक कारण मातृपितृ मार्गे येणाऱ्या जीन्सचे कॉम्बिनेशन, संयोग वेगवेगळे. नंबर 2 उत्परिवर्तन, नैसर्गिक आणि कृत्रिम. पूर्वी फक्त नैसर्गिक माहीत होते, आज आपण कृत्रिमरित्या घडून आणू शकतो. कृत्रिमरित्या उत्परिवर्तन घडून येतात, हे दुसरं कारण. तिसरं कारण आहे गुणसूत्रीय बिघाड. म्हणजे काय होतं तर ते गुणसूत्राची जी स्लाईड आता आपण पाहिली होती, एकमेकाला चिटकलेली अशी गुणसूत्र आहेत, ती गुणसूत्र जेव्हा वेगळी होतात, 1 मिनिट ती आत्ताची मागची स्लाईड घ्या. हां, ही जी गुणसूत्र दाखवलेली आहेत ते जोडलेले असायत. हे एक व्ही मातृमार्गे आलेलं आहे, एक पितृमार्गे आलेलं आहे. जेव्हा गॅमिट तयार होणार आहे, म्हणजे प्रजननात भाग घेणारी पेशी तयार होणार आहे, तेव्हा हे दोन्ही वेगळे होतात. आणि त्याच्यापासून तयार होणारे 23 गुणसूत्राची जी पेशी तयार होते त्याला म्हणतात गॅमिट, बीजक पेशी. आता हे जाताना गुणसूत्र काय करतात, एखाद्या वेळी जाता तिकडचं ओढून खेचून घेऊन जाते तुकडा, त्याला क्रॉसिंग ओव्हर म्हणतात. म्हणजे उगाच 5-25 जीवन घेऊन जाते ती. म्हणजे इकडे 5-25 कमी पडतात, तिकडे 5-25 जास्त होतात. मग इकडे याच्यापासून अपत्य झालं त्याला जास्त बोटं होतात, इकडं अपत्य झालं त्याला बोट नसतं. म्हणजे हे पण विभिन्नतेचं कारण आहे, त्याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. अशा अनेक प्रक्रिया घडतात. पुढच्या स्लाईडमध्ये मागे पुढे घ्या. हां, हे असे अनेक प्रकार आहेत, त्याला म्हणतात क्रोमोझोमल ॲबरेशन्स, गुणसूत्रीय बिघाड. आणि चौथं कारण आहे जीन्स मालिका, लिंकेज नावाचा एक प्रक्रिया अनुवंशामध्ये पुढे शोधून काढलं. सगळे क्रांत्या विज्ञानात सतत होतात. उदाहरणार्थ आमच्या मेंडेलच्या लॉमधला एक स्वतंत्र नियम आहे की लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, म्हणजे जीन्स ह्या स्वतंत्रपणे कार्य करतात, एकमेकीवर प्रभाव गाजवत नाहीत. उदाहरणार्थ डोळ्याच्या रंगाची जीन ही केसाच्या रंगाचा विचार करणार नाही, ती आपलं वेगळ्या होतात. जेव्हा जाते ती जीन आपल्या पुरतीच प्रभावी असेल तेवढंच दर्शवते. परंतु शास्त्रज्ञांनी शोधून काढलं की कधी कधी जीन्स समूहाने वावरतात. म्हणजे 7-8, 10-12 जीन्स एकत्रितच जाताना कुठे एक जीन गेली की 12 जणी सोबत जाणारच. त्याच्यामुळं एका जरी जीनमध्ये फरक पडला की त्या 12 गुणधर्मामध्ये फरक पडतो. परिणामतः अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणावर भिन्न ठरते. म्हणून शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलेले आहे की म्युटेशन रेट किती आहे, उत्परिवर्तनाचा दर किती आहे, हे तेवढं निर्णायक नाही. कारण कधी कधी अतिशय छोटं असणारं उत्परिवर्तन फार मोठे बदल घडून आणू शकतं. छोटंसं उत्परिवर्तन फार मोठं बदल घडू शकतं. तसंच एखादी जीन केवळ गेली म्हणून 10-12 गुणधर्मात परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारे तात्पर्य काय, ह्या आणि अजून कदाचित पुढे असंख्य शोधल्या जातील अशा असंख्य ज्ञात आणि अज्ञात कारणांनी बहुसंख्य तो उलगडलेली आहे. परंतु अंतिम मी तर सांगितलं विज्ञानात नाही, एकंदरीत सजीवात म्हणून विभिन्नता निर्माण होते, अनुवंशिक बदलून वेगळ्या सजीवाची निर्मिती होते. आता उत्तर पूर्ण झालं. आता डार्विनवाद पूर्ण झाला, तो नव डार्विनवाद, दॅट इज सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. आता आपल्याला पूर्ण कळाले की सजीवात उत्क्रांती कशी होते, म्हणजे बहुतेक उत्तरं मिळालेली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करते निसर्ग. बाकी सगळं तसंच आहे. फक्त तो विभिन्नता का होते याच्या उत्तरानं आपले 70 वर्ष खाल्ले ते सापडेपर्यंत, कारण त्याचं रहस्यच उलगडत नव्हतं. खूप असंख्य शास्त्रज्ञांनी मिळून शोधून काढलं. आता पुढे आता नव्या जातीची निर्मिती होते हे विधान लाल वाक्यात आलं की डार्विनचा सिद्धांत हा आता इतिसिद्धमच्या जवळ आलेला आहे. पण पुढचा मुद्दा आपण बघू. हे सगळं असलं तरी त्याही काळामध्ये डार्विनच्या सिद्धांताला न मानणारे लोक होतेच आणि सतत एक सिद्धांत आहे म्हणल्यावर पर्यायी मतं असतातच. आता या डार्विनच्या काळात म्हणजे जुन्या काळापासून अस्तित्वात असलेला मी सुरुवातीच्या काल सांगितलेला पहिला निर्मितीवाद, म्हणजे हे सर्व सजीव कोणीतरी निर्माण केलेले आहेत, हा मूळचा सिद्धांत. हा आहे निर्मितीवाद. निर्मितीवादाचं डार्विनचं प्रस्थापित शास्त्रीय जगताने पूर्णपणे स्वीकारला. तो आता खोडणं करण्याच्या पलीकडे निघून गेला.
त्याच्यावर संशोधन सुरू झाले, प्रत्येक गुणधर्माचं स्पष्टीकरण मिळू लागलं. मग निर्मिती जसं जेव्हा हे येऊन आडला सिद्धांत 1880 तमोयुग सुरू झालं की निर्मितीवादाचे सुवर्णयुग सुरू झालं. आम्ही म्हणलोच होतो सुवर्णयुग सुरू. हे चालत असतात, पर्यायी मतं असे एकमेकांवर शोध घेत असतात. पुढे मग ते जेव्हा अनुवंशशास्त्राचे नियम सापडले तेव्हा नवनिर्मितीवाद आला. हे त्यांनी सांगितलं की हे जे गुणधर्म येतात, हे गुणधर्म कसे बदल होतात हे जरी शोधून काढलं तरी हे का होतंय हे अजून सापडलं नाही. आणि ते घडून आणणारं कुठेतरी आहे का, काही घटक आहेत त्याच्यातून निर्मिती होते. पुढे त्याची उत्तरं मिळाली. आता सध्या जो सगळ्यात प्रभावी आणि मोठ्या प्रमाणावर मतं मांडणारा बाब आहे सिद्धांत उत्क्रांतीला पर्याय, तो आहे बौद्धिक रचनावाद. त्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असतं. दॅट इज इंटेलिजंट डिझाईन थिअरी. म्हणजे काय, ते डार्विननं जिथं आणला होता ते डोळ्याचा प्रश्न आहे. तेव्हापासून की इतकी गुंतागुंतीची रचना, इतकं डिझायनिंग हे रँडमली होऊ शकतं का? कारण डार्विनच्या सिद्धांतात काय गृहीत धरले की बदल हे यदृच्छ आहेत, सुनियोजित असे नाही आहेत की चला आता पाऊस कमी पडणार आहे, आता आपल्याला चोचीचा आकार लहान केला पाहिजे, असं ठरवत बदल होत नाही. बदल रँडमली होतात, यदृच्छ होतात आणि निसर्ग मात्र त्याला अगदी इच्छेने निवडल्यासारखं निवडतो. म्हणजे निसर्ग निवड ही दिशा देते, परंतु बदल यदृच्छ होतात. परंतु बौद्धिक रचनावाद असं म्हणतो की एवढ्या गुंतागुंतीच्या रचना यदृच्छ निर्मितीतून, यदृच्छ बदलातून होणे शक्य नाही. त्यासाठी ते गणितं वगैरे मांडतात. आणि त्यासाठी फेमस उदाहरण म्हणजे, आता गंमत ही आहे की जो शोध बायोकेमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा कोणताही शास्त्र लावेल तोच शोध हा बौद्धिक रचनावादाचं टूल असतो. उदाहरणार्थ आता गंमत आहे फार, कसा चालू आहे बघा. DNA शोध लागला. हा DNA रेणू एक चित्र दाखवलेलं आहे. हा शोध लागला आणि एवढी गुंतागुंतीची रचना, ते स्पायरल आहे, हेलिकल आहे, लांबच लांब आहे, तो पिळदार होऊन बसतो, पुन्हा सुटा होतो, त्याचं सिंथेसिस होतं, खूप आहे त्याच्यात तपशील. एवढा मोठा रेणू रँडमली निर्माण होऊ शकेल का? ज्या DNAच्या आधारे विज्ञानानं उत्तरं मिळवली तोच रेणू शोधला तेव्हा हा प्रश्न निर्माण केला गेला की याच्यात कसं होऊ शकेल. एवढं हे डिझायनिंग रँडमली होऊ शकत नाही. ह्याच्या मागे निश्चितपणे काहीतरी इंटेलिजन्स आहे, कोणीतरी हे घडवणार आहे. आणि सगळ्या रचना प्रोटीन सिंथेसिसमध्ये तेच वापरलं. एक चित्र हे नेहमी दाखवलं जाणारं, मुद्दाम घेतलेलं आहे. हे एका सूक्ष्मजीव, युग्लिना नावाचा सूक्ष्मजीव आहे, त्याचा शेंडीसारखा अँटिना असतो. त्या अँटिनाची रचना किती तपशिलात आहे हे चित्र काढून दिलेलं आहे. किती एवढं बारीक डिझायनिंग एका पेशीतलं शक्य आहे का? असे सिद्धांत मांडले जातात. परंतु त्याच्यासाठी मुख्य आधार हा असतो की म्युटेशन्स, उत्परिवर्तनाची गती किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, काय गतीनं उत्परिवर्तन होतात, ही गती या कालखंडात पुरते का? आणि मग ही अशी जर म्युटेशनची गती असेल तर एकूण सजीव सृष्टीच्या निर्मितीच्या कालावधीला या गतीने एवढा बदल होण्यासाठी इतके वर्ष लागतील वगैरे गणितं केल्या जातात. परंतु मी आत्ता सांगितलेलं की म्युटेशन ही एकमेव, उत्परिवर्तन ही उत्क्रांतीला दिशा घडून आणणारी एकमेव घटक नाही. नंबर 2, उत्परिवर्तनाचा परिणाम नक्की काय होणार आहे हा असा इतका कॅलिब्रेटेड नाही. तिसरं महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला उदाहरण सांगतो. चंदीगड हे शहर बसवलेलं, मी नाव विसरलो. चंदीगड हे शहर ज्या फ्रेंच वास्तुविशार बसवलं. इंटेलिजंट डिझाईन आहे, गुंतागुंतीचं आहे, इंटेलिजंट डिझाईन आहे. आपलं नांदेड काय बेकार आहे का? अनेक गाव आहेत तेवढेच गुंतागुंती शहर, कुणी डिझाईन करून बसवलेले नाही. झोपडीला झोपडी, घराला घर, वस्तीला वस्ती, कॉलनीला कॉलनी डिझाईन होत वस्त्या वाढलेल्या आहेत. याचा अर्थ असा होत नाही की एखादं गाव फार गुंतागुंतीची रचना दिसली म्हणजे याचा अर्थ आम्ही म्हणतो की खूप मोठा त्या काळात कोणीतरी डिझायनर असला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं लाठी असं झालं नसतं. इंटेलिजंट डिझाईनच्या मागे दरवेळी
इंटेलिजन्स असलाच पाहिजे असं काय नाही. सामूहिक इंटेलिजन्स जो असतो हा सामूहिक इंटेलिजन्स काही गोष्टी घडून आणतो आणि सामूहिक प्रयत्नातून रँडमली काही गोष्टी दिशा घेऊ शकतात. त्याच्या बाबतीत एक उदाहरण विनोद एकाने दिलेला आहे, तो सांगण्याचा मोह मला आवडत नाही. की एक इंग्लंडमधल्या एका परगण्यातल्या एका मोठ्या किल्ल्यामध्ये राजघराण्याच्या खोदकाम करू लागले होते. त्यांना फार अभिमान होता की आपल्या किल्ल्याचा, आणि आपले पूर्वज फार हुशार, सगळ्या इंग्रजाप्रमाणे त्यांनाही होता. तर त्यांनी असं खोदतानामध्ये वायरचा तुकडा सापडला. ते म्हणले की पहा, मी म्हणावलं नव्हतं, फार पूर्वीपासून आमचे आजोबा टेलिफोन वापरत होते, बेलच्याही पूर्वी असं अजून खोदा. त्यांनी खूप खोल खोदलं, काहीच सापडलं नाही. 10 फूट खोदल्यावर काही सापडलं नाही. ते म्हणाले की पहा, मला वाटलंच होतं की त्यापूर्वी ते वायरलेस वापरत असतात. नेक्स्ट स्लाइड. आता आपण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण विचार करू की ओरिजिन ऑफ स्पीसीज काळाच्या कसोटीवर कसं उतरलं. 1860 मध्ये प्रकाशित झालं, 59 मध्ये प्रकाशित झालं. पुरावे असंख्य डार्विनने दिले होते, परंतु महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या काय होता. एका सजीवात बदलून दुसऱ्या सजीव, उदाहरणार्थ सरपटणाऱ्या प्राण्यापासून पक्षी निर्माण होतो, माशापासून जलचर निर्माण झाले, सरपटणाऱ्या प्राण्यापासून सस्तन निर्माण झाले. तर मग हे मधले टप्पे सापडले पाहिजेत. असे काही टप्पे सापडले होते म्हणून तरी सुचलं होतं, परंतु प्रत्येक वेळी असे टप्पे सगळे सापडले नव्हते. असा एखादा पाहिजे होता की जे पाहिल्याबरोबर कळेल की नक्की मध्ये दुवे आहेत आणि ते नष्ट झालेत आणि निश्चितपणे उत्क्रांती घडलेली आहे. ते डार्विनच्या वेळेस तसे नाट्यमय ठरतील असे आणि जनरल पब्लिकला झकझोरके रख देतील आणि दिशा देतील असे सापडले नव्हते. नशिबाचा योगायोगाचा भाग असा की 1861 मध्येच आर्किओप्टेरिक्स नावाच्या प्राचीन पक्ष्याचे ठसे सापडले, काही हाडं आणि ठसे. हा जो ठसा आहे हा जरा नीट बघा, तुम्हाला मध्ये दिसतं. आर्किओस म्हणजे प्राचीन, टेरिस म्हणजे पीस किंवा पक्षी, त्याच्यावर त्याचं नाव आर्किओप्टेरिक्स असं ठेवलं. हा जो सापडला तशानंतर पुढे 11 सापडले, 11 स्पीसी नमुने सापडलेले आहेत. हे लंडनच्या म्युझियममधलं आहे. तर हा ज्याच्यात दिसतं सगळं हाडं सापडले, प्रिझर्व केलेले खडकाच्या मध्ये हाडं आहेत, परंतु त्या खडकावर आजूबाजूला पिसाचे ठसे उमटलेले. आता हे चित्र दिसलं तरी थोडं लक्षपूर्वक बघा, तुम्हाला दिसेल की खाली शेपटीचं हाड दिसते लांबलचक. पक्ष्यांच्या शेपटीमध्ये असं शेपटीचं लांबलचक हाड नसतं, हे सरपटणाऱ्या प्राण्यात. अजून थोडं बारकाईने पहा, तोंड त्याचं बघा कसं आहे. पक्ष्याचं तोंड त्याला असा खालचा आणि वरचा जबडा इतका व्यवस्थित नसतो, त्याला चोच असते. इथं चोचीच्या आकाराकडे वाटचाल आहे, परंतु स्वच्छ जबडा आहे. हे चित्र पाहिल्यावर त्याच्या आधारे तयार केलेलं कल्पनाचित्र आहे. हा सुमारे चिमणीच्या आकाराचा आणि मोठ्यात मोठा प्रकार त्याचा कावळ्याच्या आकाराचा असणारा आर्किओप्टेरिक्स नावाचा पक्षी. हे ठसे सापडले आणि बघता बघता लोकांना चित्र स्पष्ट होऊ लागलं की नक्की सरपटणाऱ्या प्राण्यावर. त्याचे पाय बघा, त्याच्या पायावर खोले, त्याची शेपूट बघा पक्ष्यासारखी आहे, पण मध्ये त्याला हाडं आहेत शेपटीच्या. पक्ष्याची नुसती पिसं असतात शेपटीमध्ये. जबडा बघा, त्याच्या पायावर खोले आणि पायाचा मागचा आकार बघा, तो अगदी सरपटणाऱ्या प्राण्यासारखा आहे. आणि हे सगळं शास्त्रज्ञ शोधतात. एवढ्या हाडाचा तुकडा जर सापडला तर त्या आधारे शास्त्रज्ञ त्या प्राण्याचं पूर्ण चित्र उभं करतात. फक्त दात सापडलं तर मग तर अख्खा माणसाचं जीवनचरित्र एखादी कादंबरी लिहितेच की काय वाटतं, इतकं कळतं. आता लोकांना नवीन वाटतं की असं कुठं होऊ शकतं का. थोडा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की ते कसं कळतं. असो, ही झाली वाटचाल. ओरिजिन ऑफ स्पीसीजने सांगितलं आणि खरंच झालं की 2च वर्षात. पुढच्या स्लाईडमध्ये बघू. आपल्या गुणसूत्र ही DNA नावाच्या रसायनाची बनलेली आहे, हे माहीत होतं. परंतु त्यात अनुवंश कसा साठवलेला असतो हे समजत नव्हतं, कारण त्याची रचना कळत नव्हती. वॅटसन आणि क्रिक यांनी 1950च्या दशकामध्ये ही पूर्ण रचना उलगडून, त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, ही उलगडून दाखवली. तो दिवस हा मानवी इतिहासातला खरंच सगळ्यात महत्त्वाच्या दिवसापैकी एक आहे, कारण अनुवंश उलगडू लागला.
आणि सगळे गुणधर्म कसे नोंदव ती लिपी कळाली ना आपल्याला. हा जो मध्ये क्रम दिसतो, मध्ये पायऱ्या ज्या दिसतात त्या पायऱ्या म्हणजे रसायन आहेत, आणि त्या रसायनांचा क्रम म्हणजे आपली ABCD आहे. आपल्या खानदान का इतिहास लिहिलेली ती लिपी आहे. तर ते वॅटसन आणि क्रिकच्या शोधामुळे कळालं. आणि मग हे कळाल्यामुळं अनुवंशाचं रहस्य उलगडू लागलं. अनुवंशाचं रहस्य म्हणजेच उत्क्रांतीचं रहस्य, कारण अनुवंशात बदल म्हणजे उत्क्रांती. म्हणून DNA चा शोध लागला आणि माणसाला हे कळालं की अरे मग DNA चा जर अभ्यास केला तर मग उत्क्रांतीबद्दल बरंच समजू शकेल की. कारण माणसातल्या DNA आज तुम्हाला मला खूप कॉमन वाटतं, DNA टेस्ट करा, प्रत्येक सिरियलमध्ये करावीच लागते ती. तर हे जे कॉमन बनलेलं आहे, पण DNA टेस्टवरून ॲन्सिस्ट्री कळते. मुद्दा लक्षात घ्या. निर्णायक का ठरला DNA चा शोध? कारण DNA च्या शोधामुळं तुम्हाला तुमचा पूर्व इतिहास कळू शकतो. किती मागचा कळू शकतो? पुढची स्लाईड बघूया. आता हा दाखवल्या जाणारं नेहमीच आपलं चित्र आहे की उत्क्रांती वृक्षाचे एक निवडलं मी त्याच्यात. एक पहिला जीव कुठेतरी तयार झाला असला, याची शाखा फुटत इकडे वनस्पती सृष्टी झाली, इकडे प्राणीसृष्टी झाली. प्राणीसृष्टीमध्ये बदलत शेवटी टोकाला माणूस आला. ह्याच्यामध्ये मागे नष्ट झालेल्या खांद्या दाखवलेल्या नाहीत त्यांनी. नष्ट झालेल्या म्हणजे ते सजीव जगले नाहीत, त्या जाती जगल्या नाहीत. असा हा उत्क्रांती वृक्ष आहे. हा आपण नेहमी चित्रात दाखवलेला असेल. हाच उत्क्रांती वृक्ष. हा जेव्हा चित्र तयार होत गेलं तेव्हा ओरिजिन ऑफ लाईफ हा प्रश्न निर्माण झाला. पहिला सजीव हा इथे आहे. उत्क्रांती कल्पना स्वीकारल्याचंच चिन्ह आहे ओरिजिन ऑफ लाईफचा शोध घेणं. पण फर्स्ट लाईफ ही संकल्पना क्रिएशन थिअरीमध्ये येतच नाही. पहिला मानव असू शकतो, मनू असेल किंवा ॲडम असेल, पहिला मानव असू शकतो, पण त्या मानवाची निर्मिती कोणत्या तरी एका असं नाही आहे. म्हणून हे चित्र जे आहे हे चित्र आपण दाखवत होतो. ह्या चित्राचं स्वरूप बदललं DNA च्या शोधामुळे. पुढची स्लाईड बघू आपण. आता काय केलं DNA, आता काय एपिसोडवाल्यांनीच वापरावं का सगळे मेकॅनिझम, म्हणून शास्त्रज्ञांनी पण वापरलं आणि अनेक सजीवांच्या DNA चा अभ्यास केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मानवात असणाऱ्या DNA चा 80% भाग जीवसृष्टीत विखुरलेल्या पैकीच आहे. म्हणजे आपल्या शरीरातले 80% DNA त्या पेशीत आहेत. कोणत्या? वनस्पतीच्या, आंब्याच्या झाडाच्या. मग काय झालं? उत्क्रांती सिद्धांतच आहे की आपण ते एकच आहोत. म्हणून मी खाली टाकलं. मला एकदम हे चित्र जेव्हा पाहतो, एक पहिला सजीव, हे DNA चं कॉमन आहे. आपल्याला काय फक्त दिसणारे माणसं, पशु पक्षी, प्राणी डोळ्यात येतात. शोध लागलेला DNA वरून लागलेला असा आहे की फार मोठं जग उजव्या बाजूला आहे. बॅक्टेरियाचं जग जे आहे त्याला म्हणतात अकेंद्रकीय, म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक नसतं अशा पेशी असणारे एकपेशीय सजीव, हे फार मोठं जग आहे. ती ब्रँच आधीच वेगळी झाली. म्हणजे पहिला सजीव निर्माण झाल्यानंतर एक शाखा वेगळी झाली आणि ते बॅक्टेरिया बनले, त्याचं फार मोठं जग आहे. दुसरी शाखा जी बनली ज्याच्यामध्ये पूर्व अवस्था पेशी निर्मितीची आहे ती बनली. त्याच्या पुढे युकॅरियोटा, म्हणजे ज्या पेशीमध्ये केंद्रक आहे असं, आणि त्यांच्यामध्ये पुढे प्राणी, वनस्पती अशी जीवसृष्टी बहरली. या सगळ्यांचं मूळ रासायनिकदृष्ट्या DNA च्या दृष्टीनं एकच आहे. हे आता बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोकेमिस्ट्रीने निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. 1860 मध्ये सांगितलेली गोष्ट आज 2017 निर्विवादपणे सिद्ध झाली. तो हा वृक्ष दर्शवतो. तो वृक्ष मला हे सांगतो. मग म्हणून मी म्हणलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे सुद्धा ते नात्यातले काय, त्याचा एकदम शास्त्रीय अन्वयार्थ हे चित्र पाहिले की मला अरे हे तर माझ्या जवळचे इतके, त्यांचा माझा DNA एकच आहे. एकीकडे मी हे चित्र पहिल्यांदा पाहिलं. हे ॲक्च्युली हे चित्र असं नाही, ते गोल वर्तुळात दाखवलेलं आहे, पण त्याच्यामध्ये पर्सेंटेज दाखवलेलं आहे. मी थरारून गेलो की अरे म्हणजे माझ्या अंगणातल्या झाडाचं माझं इतकं क्लोज नातं, 80% DNA त्याचा माझा सारखा आहे. ते म्हणतात 20% DNA तेवढा फरक पडतो. 0.002% DNA मुळे पूर्ण आकारमानात पटीत फरक पडू शकतो.
हे काहीतरी भयंकर जादूचं बोलल्यासारखं वाटतं की नाही. थोडंसं एक घंटाभर थोडंसं खोल शिरलं की समजू शकतं असं हे आहे, एवढंच मी सांगू शकतो. नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू. फार मोठं ही सगळी मी दाखवते ती ओरिजिन ऑफ स्पीसीजचीच वाटचाल आहे. त्यांनी जे सांगितलं ते कालोघात तसंच खरं निघालं. आता बघा, ओरिजिन ऑफ स्पीसीज मानवी जनुक शोध प्रकल्प, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. माणसाच्या शरीरात जी जीन्स आहे, शेवटी प्रत्येक आम्ही शिकवत होतो तेव्हा 46 गुणसूत्र आणि त्यांचे फक्त नंबर पाहिले तर आम्हाला आश्चर्य वाटतं, काय प्रत्येक क्रोमोझोम पाहिला. आता त्यावेळेस ही कल्पनाही आली नव्हती की याच्यातल्या गुणसूत्रां जीन्सचा क्रम ठरवता येईल. हा प्रकल्प घ्यावा असं जागतिक स्तरावर 1984 लोकांच्या डोक्यात विचार आला. (1984) विचार आल्यानंतर संशोधन करून त्याची तयारी करून प्रत्यक्ष प्रकल्प 1990 सुरू झाला. विश्वास बसला नव्हता आमचा, माझा तर नव्हता. मी के एस सरांची अनेकदा आम्ही चर्चा करीत होतो, हे पण होते. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, मानवी जीन्सचा क्रम नकाशा, प्रत्येक जीन्सचा अशक्य आहे. पण कॉम्प्युटरचा शोध लागला आणि आज माणसाच्या हातात 2003 पूर्ण झाला तो. आम्हाला 50 वर्ष वाटत होतं. 2003 प्रकल्प पूर्ण झाला. आज माणसाच्या कोणत्या गुणसूत्रावर कितव्या क्रमांकावर कोणती जीन बसलेली आहे ती काय सांगते त्याचा पूर्ण नकाशा हातात आलेला आहे. हे जे दिलेलं आहे हे खंड आहे, ते कपाट आहे, त्या कपाटामध्ये ठेवलेलं पुस्तक आहे ते, कारण आपल्याला व्हिज्युअल पाहायची सवय म्हणून मी तो फोटो घेतला त्याच्यातला, की पूर्ण ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा रिपोर्ट आहे हा. आणि हाच आहे आपल्या मानवाच्या खानदानीचा इतिहास. हा पूर्ण माणसाने शोधून काढला आणि त्याच्यातूनच हे सापडलेलं आहे. मी सांगितलेलं की ह्युमन जीन्सची रिप्लिकेशन कॅपॅसिटी किती आहे. आश्चर्यकारकरित्या अनेक जीन्सची पुनरुक्ती आढळून आली त्याच्यामध्ये. हा सगळा प्रकल्प संशोधन केल्यानंतर अगदी स्वच्छ कळून आलं की मानवाची उत्क्रांती कशी झाली. हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे आपल्या पेशीमध्ये, पेशीचं चित्र आपल्याला काढता येईल मागचं, मागे जा. पेशीचं चित्र आहे त्या ठिकाणी. ह्या पेशीमध्ये हे जे दिसतात ते मायटोकॉन्ड्रिया आहे. ते पेशीतले छोटे छोटे भाग ते पेशीमध्ये श्वसनाचं काम करतात. आश्चर्य वाटेल इतकी गुंतागुंत आहे. ते श्वसनाचं काम करतात. आपण जो श्वासाद्वारे ऑक्सिजन घेतो तो फुफ्फुसात जातो, ते फुफ्फुसामध्ये रक्त ते ओढून घेतं आणि ते सगळे आणून प्रत्येक पेशीमध्ये नेऊन ठेवतं. हे म्हणजे गॅस सिलेंडर आहे. कोणता? ऑक्सिजन. RBC आहेत ना, RBC म्हणजे तांबड्या रक्तपेशी. या तांबड्या रक्तपेशी काय करतात, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन काढून घेतात, म्हणजे गॅस सिलेंडर घेतला तो घेऊन न्यायचा पेशीमध्ये नेऊन पोहोचवायचा, म्हणजे घरात नेऊन पोहोचवायचा. आणि घरामध्ये ते स्वयंपाकघर जिथं प्रत्यक्ष ते जळतं ते मायटोकॉन्ड्रिया, तिथं ऊर्जा निर्मिती होते. पुढची स्लाईड. त्या मायटोकॉन्ड्रियाचं महत्त्व हे आहे की शास्त्रज्ञांनी मागे घ्या हे शोधून काढलं की मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये स्वतंत्र DNA असतो. पूर्ण पेशीचा वेगळा आणि मायटोकॉन्ड्रियाचा स्वतंत्र DNA. आणि ह्या DNAचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये उत्परिवर्तनाचं प्रमाण इतरांपेक्षा कमी आहे. साध्या क्रोमोझोम्समध्ये जेवढं आहे, DNA जेवढं त्याच्यापेक्षा याच्यात कमी आहे. त्याच्यामुळं आपल्याला मायटोकॉन्ड्रियाच्या DNA मधून आपला अनुवंश बराचसा न बदललेल्या स्वरूपात सापडू शकतो. म्हणून शास्त्रज्ञ हात धुवून किंवा परीक्षा नळ्या धुवून त्याच्या मागे लागले की हे शोधावं. आणि त्याने मायटोकॉन्ड्रिया DNAचं पूर्ण विश्लेषण करून हे शोधून काढलं की आपला अनुवंश कसा आहे आणि तो कुणाकुणाशी किती जुळतो. आणि त्यातून हेच सिद्ध झालेलं आहे की मायटोकॉन्ड्रियाच्या जीन्सच्या ह्याची क्षमता, म्युटेशनची क्षमता दर 300, तुमच्याच पुस्तकात वाचले नाही, दर 300 वर्षाला 2% एवढी आहे. 300 का 700 वर्षाला 2% एवढ्या जीन्सचं म्युटेशन होतं. हे रेटसुद्धा सगळ्याचे गणित काढलेले आहेत शास्त्रज्ञांनी. आज उत्क्रांती सिद्धांत या अवस्थेला आहे या संशोधनामुळं की उत्क्रांतीचा वेग मोजण्याची एकक आहे, उत्परिवर्तनाचा वेग मोजण्याची एकक आहे.
आता आपण पुढची स्लाईड बघू. यामुळं काय झालं की उत्क्रांती आता कल्पना राहिली नाही, संकल्पना. उत्क्रांती वास्तव आहे, हे वास्तव आहे, कारण सजीव बदलतोच आहे, म्हणजे उत्क्रांती होते ते. त्याचा उपयोग सुरू झाला. ॲप्लाइड इव्होल्युशन. कल्पना सुद्धा पूर्वी करू शकलो नसते की उत्क्रांतीचा उपयोग होऊ शकेल. अरे सजीव निर्माण होतो की नाही, कशात आले, झाला. हा जो इकडे दिसते किण्व म्हणजे ईस्ट. आंबवण्यासाठी आपण जे वापरतो बेकरीमध्ये ते ईस्ट पावडर. त्या ईस्टच्या अनेक जाती, किण्वनाच्या अनेक जाती. हे एक पेशी असते, एकच पेशी असते. त्यामुळे फटफट प्रजनन होतं. त्यामुळे एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी तुम्हाला फटाफट सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येते. त्यामुळं किती पिढ्या पाहता येतात, म्हणजे नवा झालेला बदल पाहता येतात. त्या बदलातून किण्वाच्या नव्या जाती शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत. डोळ्यासमक्ष सूक्ष्मदर्शकाखाली हे बदल करतात, तयार केलेले आहेत. हा जो उजवीकडे दिसतो हा भूमिगत डास. हे भूमिगत डास काय भानगड? इंग्लंडमध्ये ट्यूब रेल्वे. शास्त्रज्ञांना त्या ट्यूब रेल्वेमध्ये या शतकात एक डासाची नवी जात निर्माण झालेली आढळून आली. या भूतलावर पूर्वी ती अस्तित्वात नव्हती. तो फक्त भुयारातच राहतो, तो वर येत नाही. केवढाले सूक्ष्म प्राणी येतात, ते काय जागतिक कीर्तीचे बनतात ना. आपण धडपडतो, आपली एक नाव येत नाही पेपरमध्ये, आणि हे सगळ्या हेडलाईन्समध्ये होता हा डास जगातल्या सगळ्या. आणि जीवाणूच्या तर असंख्य जातो. आता जेनेटिक एकदा तुम्हाला DNA चा क्रम कळाला की तुम्ही DNA तला तुकडे काढून, मागे जोडून, पुढे जोडून नव्या निर्माण करू शकलात. बॅक्टेरियाचा DNA काढता येतो, कट करता येतो, जोडता येतो, कट अँड पेस्ट करता येतं, डिझायनिंग करता येतं. पाहिजे त्या प्रकारचे बॅक्टेरिया जाती तयार केलेल्या आहेत. कृत्रिमरित्या जीवाणूंच्या जाती बॅक्टेरियाच्या. फेमस तुम्हाला उदाहरण माहीत असेल की इन्शुलिन आपल्या शरीरातल्या स्वादुपिंडातल्या बीटा ग्रंथीमध्ये तयार होतो. या ग्रंथीतला तेवढाच, त्या पेशीतला तेवढाच भाग काढून तेवढी जीन जर जीवाणूला टोचली तर जीवाणू इन्शुलिन तयार करतील. गाईचं वापरावं लागत होतं, ते अनेकांना समजल्यानंतर थोडं वाईट वाटत होतं. हे सगळे घोड्यापासून वापरायचे, हे माणसाला आवडत नव्हतं. आता सिंथेटिक म्हणजे प्युअर सिंथेटिक नाही आहे, जीवाणूच्या जाती अशा काढल्यात की ज्या इन्शुलिन तयार करतील पुढे. नव्या जातीची निर्मिती अजून काय असते. म्हणून मी मुद्दाम 3 उदाहरणं घेतली की अशा प्रकारे निर्मिती नव्हे, उत्पत्ती नव्या जाती आणि माणसाने निर्मिती केलेली आहे कृत्रिमरित्या. नेक्स्ट स्लाईड बघू. आणि हा तर फार अफाटच घटना आहे. हे उत्क्रांती पाहिलेली माणसं. डॉक्टर पीटर ग्रँट आणि डॉक्टर रोजमेरी ग्रँट हे दाम्पत्य आहे. हे डार्विनच्या बेटावर गेलं 1859 नंतर. 1959 काय झालं की डार्विन सेंटेनरी जगभर साजरी झाली. आता तोपर्यंत डार्विन सम्राटच झाला होता उत्क्रांतीतला, सगळी जगन्मान्य झालेला. तर त्यावेळेस त्याचे ते जे बेट आहेत, गॅलापागोस बेट, त्या बेटावर मोहिमा काढल्या, पुन्हा अभ्यास केला. ते फिंच पक्षी ते पुन्हा, तर हे दाम्पत्य तिथं जाऊन बसले. त्यांनी पूर्ण आयुष्य त्या डार्विन फिंचेसच्या अभ्यासाला वाहून घेतलं. 40 वर्ष संशोधन केलं. आजही ते बेट दुर्गम आहे. आजही तिथं प्यायला पाण्याचा थेंब नसतो, खाण्याची व्यवस्था नसते, दुरून किनाऱ्यावरून जावं लागतं. हे तिथं जाऊन राहतात खाण्यापिण्याची थोडी सोय घेऊन. आणि प्रत्येक फिंच पक्षाला ते व्यक्तिशः ओळखतात. आणि अशा 40 त्यांचं प्रजनन लवकर होतं ना, त्यामुळे पिढ्याच्या पिढ्या पाहता आल्या. हे पायाला खुणा दिलेल्या आहेत बघा, कड्या त्यांच्या. त्याच्यामुळं प्रत्येक पिल्लू कुणाचं पिल्लू आहे हे यांना माहिती आहे. प्रत्येकाची हिस्ट्री लिहिलेली आहे. म्हणजे डार्विन तर फार थोडी दिवस होता, त्यांनी तर त्याच्या पुढचं पाऊल गाठलं. आणि 40 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांनी शोधून काढलं डॅफ्ने मेजर, त्या बेटाचं नाव आहे डॅफ्ने मेजर. छोटंसं बेट आहे का, त्या बेटावरच्या पक्ष्यांना कुठेही जाता येत नाही. आणि आईवडील माहिती आहेत कसे आहेत. आणि हिची चोंच बघा आणि वरच्या पक्षाची चोंच बघा. आणि हे नुसतं असं पाहून चालत नसतं. बदल हा निसर्ग निवडीने व्हावा लागतो. म्हणजे पर्यावरण बदलाशी सुसंगत ठरावं लागतं. उगाच ह्याच्यातून वेगळा पक्षी निघाला की ते उत्क्रांती झाले नाही म्हणतात. हवामान झालं होतं का,
बियांचा आकार केवढा, काय यांचा प्रयत्न मी वाचलं तर आश्चर्याने थक्क झालं. तुम्हाला सांगतो की बिया फोडण्यासाठी चोंच जाड आहे, या जाडीची चोंच किती, तिची शक्ती किती, त्या बीचा आकार किती, त्या बीचा टणकपणा किती, हे कठीणपणा मोजण्याचं एक एकक आहे. हिऱ्याचा कठीणपणा 1, तर त्याची एक स्केल आहे. हिऱ्याचा कठीणपणा 1 धरून या बीचा कठीणपणा किती, ही फोडण्यासाठी जी आडकीचा वापर आहे त्याचं मेजरमेंट किती, लंडनहून यंत्र मागवलं आणि ते बी ती चोंच फोडू शकेल का इथपर्यंत अभ्यास करून त्याने शोधून काढलं की असा असा आकार या बिया निर्माण झाला. कारण काय झालं त्यांच्या दरम्यान तिथं एल निनो येऊन गेलं. एल निनो, ते एल निनोमुळं एकदा ती सगळी जमीन धुतल्या गेली, सगळं बेट पाण्याखाली वाहून गेलं, बियांचे आकार बदलले दुसऱ्या वर्षी. आणि पुढे 4-4 वर्ष चालतं ना ते एक एल निनोचा परिणाम. आणि एक एल निनो असं आलं की जेव्हा सगळं उद्ध्वस्त होऊन गेलं, वणवे लागलं, तापमान भयंकर वाढलं, त्या काळात सगळं वेगळं झालं. याचा यांच्या अस्तित्वावर काय परिणाम होतो. खरंच हे एल निनो म्हणजे आता इथं एल निनो हा निसर्ग निवड करणारा घटक आहे. हा यांनी निवडलं की हे लायक आहे म्हणले जगायला. आणि ही चक्क नवी जात कोणत्या पक्षापासून कोणत्या तारखेला कुठे जन्मली हे नोंदवलेलं आहे. म्हणून त्यांना हेडलाईनच होती पेपरमध्ये, द मेन हू सॉ द इव्होल्युशन. म्हणून मी नाव दिलं उत्क्रांतीचे साक्षीदार. फार जुनी गोष्ट नाही आहे, 20 वर्ष झाली, म्हणजे 12-13 वर्ष झालेली आहे. हे या उत्क्रांती ओरिजिन ऑफ स्पेसिस काळाच्या कसोटीवर आत्तापर्यंत तर उतरलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करतो तेव्हा मला जाणवतं की उत्क्रांतीचं सामर्थ्य काय. डार्विन 150 वर्षापूर्वी एवढा अभ्यास करून त्यांनी शोध लावला. पुढच्या स्लाईडमध्ये काय दिसतं बघ. आता एक मोठा प्रश्न होता चर्च आणि डार्विनचे संबंध. हा सतत सुरुवातीला चर्चने विरोध केला होता वगैरे वगैरे. आज पोझिशन काय सांगतो हे लिहिलेलं वाचा. हे पोप जॉन पॉल यांनी 22 ऑक्टोबर 1996 मध्ये दिलेलं आहे. हे पॉइंटिफिशियल अकॅडमी ऑफ सायन्स यांना दिलेल्या पत्रातला उतार आहे. सांगितलेलं आहे सम न्यू फाइंडिंग्स लीड अस टुवर्ड द रिकॉग्निशन ऑफ इव्होल्युशन मोर दॅन ए हायपोथिसिस. इव्होल्युशन हे केवळ एक गृहीतक नसून काहीतरी जास्त आहे. In fact, it is remarkable that this theory has had progressively greater influence on the spirit of researchers. Following a series of discoveries in different scholarly disciplines, the convergence in the result of these independent studies, which was neither planned nor sought, the research constitutes in itself a significant argument in favor of the theory. हे पुण्या शास्त्रज्ञाने दिलेलं स्टेटमेंट नाही, नवीन मुद्दा न केलेले नकळत झालेल्या संशोधनातून सुद्धा, वेगवेगळ्या ठिकाणच्या आलेल्या संशोधनातून सुद्धा या सिद्धांताला पुष्टी देणारे पुरावे मिळालेले आहेत. हे विधान संशोधकाचे नसून पोप जॉन पॉल दुसरे यांनी दिलेलं आहे. म्हणून हाच दिवस आहे ज्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन होता दुसऱ्या दिवशी की कॅथॉलिक चर्चची उत्क्रांतीस मान्यता. आता उत्क्रांती काय इतका वादाचा विषयच उरलेला, चर्चनेच मान्य केले. पुढची स्लाईड बघा. कॅथॉलिक चर्च आणि उत्क्रांती हे बिशप फ्रान्सिस 10वे डोलोरेन्झो रिचमंड यांनी काय हे सायन्स अँड ह्युमन व्हॅल्यूज कमिटी आहे, तिचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी डिसेंबर 2004 मध्ये दिलेलं हे गाजलेलं आहे. कॅथॉलिक स्कूल्स शुड कंटिन्यू टीचिंग इव्होल्युशन ॲज ए सायंटिफिक थिअरी बॅक्ड बाय कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स. कॅथॉलिक चर्चेसनी आपल्या शाळेतून उत्क्रांती सिद्धांत हा एक पुराव्याने सिद्ध झालेला वैज्ञानिक सिद्धांत म्हणून शिकवावा असं त्यांनी पत्र दिले अमेरिकेतल्या सर्व शाळांना, कॅथॉलिक शाळांना. आणि पुढे असं जोडले की याशिवाय
आपलं आणि असे जे पालक आहेत कॅथॉलिक पॅरेंट्स हुज चिल्ड्रन आर इन पब्लिक स्कूल शुड एन्श्युअर दॅट देअर चिल्ड्रन आर ऑल्सो रिसिविंग ॲप्रोप्रिएट कॅटेचेसिस ॲट होम इन द पेरिश ऑफ गॉड अँड क्रिएशन. म्हणजे शाळेत हे शिकवतील तर हे कार्टे आपल्या दूर जातील ना मूळ सिद्धांतापासून. म्हणून पालकांनी आपापल्या घरी आपल्या पोरांना देवानं सगळं जग निर्माण केलेलं आहे हे नीट समजून सांगावं. हे एका चर्चच्या प्रमुखांनी अमेरिकेतल्या सर्व चर्चेसना 2004 मध्ये पाठवलेलं पत्र आहे. का? कारण की एक पालक कोर्टात गेले, तो गाजलेला खटला आहे. तुम्ही कॅथॉलिक चर्च अँड इव्होल्युशन त्या खटल्याचं नाव विसरलं मी, ते पेपर केव्हाही सापडते इंटरनेट पहा. तो एक पालक कोर्टात गेले, जागरूक अमेरिका, की आमच्या पोराला इव्होल्युशन शिकवायला माझा विश्वास नाही, ते शिकवू नका. ते कोर्टात बरंच गाजलं प्रकरण, खटले वगैरे सगळे होऊन पुरावे वगैरे होऊन निर्णय दिला कोर्टानं की हे पुराव्यानं सिद्ध झालेला सिद्धांत आहे आणि हे शाळेत शिकवला पाहिजे. म्हणून यांनी हे पत्र पाठवलं त्या काळात आणि त्यांनी स्वीकारलेलंच आहे. पोप जॉन पॉलने त्याच्या आधी एक पोप होऊन गेले, त्यांच्या काळापासून ही प्रक्रिया सुरू झाली. आता उत्क्रांती इतका वाद यांचं म्हणणं काय आहे, रिझर्वेशन्स आहे की बा ठीक आहे उत्क्रांती होते, निश्चितपणे होते, पण उत्क्रांती घडून आणण्यामागे ईश्वराचा एक उदात्त हेतू आहे वगैरे वगैरे गृहीतक धर आहे आणि ही ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे मान्यता. एक वैज्ञानिक सत्य उत्क्रांती आज एस्टॅब्लिश झालेलं स्थिरावलेलं झालेलं आहे. इतकं पुढच्या स्लाईडमध्ये बघा. जन्मभर डार्विननं उत्क्रांतीचा पाठपुरावा केला. 10व्या वर्षापासून त्याचं निरीक्षण सुरू झालं. 61 वर्ष दुसरं काहीही केलं नाही. हे त्याच्या डाऊनच्या घराच्या मागची पायवाट आहे. तर त्याला थिंकिंग पाथ म्हणून प्रसिद्ध आहे. तर तिथं डार्विन फिरायचा आणि सतत विचार, आयुष्यभर त्यांनी दुसरा कशाचाही विचार केला. म्हणून त्याने काय लिहिलं आहे ते वाचा, बरं, तो फार महत्त्वाचा. मला पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळाली तर कविता वाचन आणि संगीत ऐकणं एवढं करीन आठवड्यातून एकदाच तरी, कारण आयुष्यभर त्याला ते करता आलं, त्याने ते केलं नाही. पण त्याला शेवटी त्याचं मोल कळालं. अरे जगाला सत्य शोधून देण्याच्या नादात त्या जिद्दीपायी किंवा मला स्वतःचं समाधान करण्यापायी मी माझ्या आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घालवल्या, त्याची किंमत त्यांनी चुकवली असणार, म्हणून त्याच्या लक्षात आलं. हे दिसतं. डार्विन आयुष्यभर कीर्ती, जगप्रसिद्ध, सिद्धांताचा वेळ सगळं झालं. व्यक्तिशः त्यांना फारसं ज्याला राजाश्रय वगैरे फारसा मिळाला, समाज मान्यता शास्त्रीय जगताचा सन्मानच होता नव्हती, कारण त्या तात्कालीन राज्यकर्त्यांना डार्विन फारसा आवडत नसतं. डिझरेली होते पंतप्रधान, त्यांना सर वगैरे काही नाही आहे. चार्ल्स डार्विनला सर पदवी सादर नाईटहूड दिली नाही, त्यांना काही बिघडलं नाही ना. पण डार्विनना काय पाहिजे होता, अभ्यास आणि हे थिंकिंग पाथवर फिरणं, ते त्यांनी जन्मभर केलं. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला डार्विनचा, तेव्हा मृत्यू झाल्याने डार्विनने लिहिलं की आपलं दफन डाऊनमध्ये त्यांच्या कौटुंबिक स्मशानभूमीत करावं. आंदोलन झाले, मोर्चे निघाले, सगळे शास्त्रज्ञ एकत्रित आले, हजारो माणसं रस्त्यावर आली आणि मग गव्हर्नमेंटला पहिला सन्मान डार्विनला मिळाला मृत्यूनंतर. वेस्ट मिनिस्टर ॲबेमध्ये न्यूटन आणि हर्शेल यांच्यामध्ये डार्विनचं दफन करण्यात आलं. पुढची स्लाईड बघा. इथं हर्शेल आहे आणि त्याच्या बाजूला तेवढंच आहे लिहिलेलं, चार्ल्स डार्विन. काही त्याने लिहिलेलं नाही, पण खालचं वाक्य मी मुद्दाम ठेवलेलं, जरा नीट बघा, कारण हा प्रश्न लोक सतत विचारतात, लोकांच्या मनात येतो म्हणून. खालचं वाक्य वाचा काय आहे, त्याच्यावर आता तुम्हाला अपेक्षितच आहे मी बोलणं, मी सांगणारच आहे. आय हॅव, सर्वांचं गृहीतक आहे, डार्विन कोणाशी युद्ध करायला निघाला नव्हता, तो फक्त सत्य शोधत होता. त्यांनी लिहिले, आय हॅव नेव्हर बीन ॲन एथेइस्ट इन दी सेन्स ऑफ डिनाईंग द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. मंजूत आहे. देव न मानणारा म्हणजे नास्तिक, या अर्थाने मी कधीही नास्तिक नव्हतो. अरे बापरे, हे तर लईच भयंकर झालं. पुढचं वाक्य, आय थिंक दॅट जनरली अन ॲग्नोस्टिक वुड बी दी मोस्ट करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ माय स्टेट ऑफ माइंड.
हे सही खोटी आहे, मी दुसरीकडून लावलेली आहे बरं का, त्यानं कुठं सही मारली नाही त्याच्या दफन ह्याच्यावर खडग्यावर, ते मी टाकलं आहे तिथं. तो म्हणतो की लौकिक अर्थानं जो देव मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात, तसं त्या अर्थानं मी नास्तिक नाही. तुम्ही म्हणायचं माझ्या मानसिक स्थितीचं वर्णन करायचं असेल तर मी अज्ञेयवादी आहे. म्हणजे देव आहे की नाही या बाबतीत मी काही नक्कीच, म्हणजे देव मानायचं की नाही याबाबतीत मला काही मत नाही. हे फार महत्त्वाचं आहे, हे मला सांगायचं. काय असतं माहिती आहे का, आपण कोणत्या ना कोणत्या अभिनिवेशात असतो आणि कोणती ना कोणती एक बाजू घेतल्याशिवाय आपल्याला काही खरं नाही असं आपल्याला सतत वाटतं. ते काहीच खरं नसतं. आहे किंवा नाही ही बाजू किंवा ती बाजू, आस्तिक किंवा नास्तिक, याच्या पलीकडची एक अवस्था आहे का नाही, ती जास्त महत्त्वाची आहे. सत्य हा जर ईश्वर असेल तर ईश्वराची आराधना करणारा मनुष्य, काम हीच जर पूजा असेल तर ते आहे. पण याचं म्हणणं वेगळं आहे. तो म्हणतो की या विषयातलं मला काही कळत नाही, नाकारत नाहीये पण स्वीकारत नाहीये. इथं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. डॉक्टर कालिदास देशपांडे आमचे सर, त्यांचा मुलगा डॉक्टर राजेश देशपांडे, सध्या तो पुण्याला आहे. महाराष्ट्रातला प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन आहे, फार मोठा डॉक्टर. राजेश जेव्हा 9वीला होता तेव्हा जयंत नारळीकरांना त्यांनी पत्र पाठवलं होतं. हे नीट लक्षात आहे. पहिल्या सांगितलेली जी गोष्ट होती तिथे येऊन पोहोचायला, आठवते का? भाषण सुरू केलं तेव्हा जिथं सांगितलं होतं, मला एवढे कळते की सध्या आपल्या पुढे असलेल्या या मेंढ्यांची आपल्याकडची बाजू काळी आहे. हेच शास्त्रज्ञ आहे की नाही या विषयावर जो मत देतो तो शास्त्रज्ञ नव्हे. त्यांनी काय केलं ना, 18 प्रश्न पाठवले. ते इनलाईन लेटर मी पाहिलं होतं राजेशचं. 18 प्रश्न लिहिले आणि ते नारळीकरांना कळवलं. जगात देव आहे का? नंबर 2, पुनर्जन्म असतो का? नंबर 3, माणसाने केलेल्या पापाचे फळ त्याला भोगावे लागते का पुढच्या जन्मात? नंबर 4, आकाशातील तारे आपल्या आयुष्य ठरव. असे 18 प्रश्न होते. दिले टाकून. आम्हाला हसू लागलं, टाकून पण दिलं त्याने. आणि आश्चर्य म्हणजे त्याला नारळीकरांचं उत्तर आलं. डॉक्टर जयंत नारळीकरांनी त्याच्या 18 प्रश्नाची उत्तरं दिली. ती उत्तरं सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न, जगात देव आहे का? मला माहीत नाही. पुनर्जन्म असतो का? मला माहीत नाही. 17 प्रश्नाच्या खाली नारळीकरांनी मला माहीत नाही लिहिलं. फक्त एक प्रश्न होता की विश्वनिर्मिती बिग बँग थिअरीतून झाली का स्टेडी स्टेट थिअरीमधून झाली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचं उत्तर नारळीकरांना, मला सध्या मिळत असलेल्या पुराव्यावरून बिग बँग थिअरीच्या विरुद्ध स्टेडी स्टेट थिअरीला सुद्धा तेवढेच समर्थनार्थ पुरावे मिळालेले आहेत असे मला आढळलेले आहे. 17 प्रश्नाची उत्तर होती मला. दॅट इज ॲग्नोस्टिक. मी काढलेला अर्थ ॲग्नोस्टिकचा, मला माहीत नाही. आणि का बरं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहीत असण्याचा दावा असावा? देव मानतो, तो खरंच देव मानतो का? थोडं शोधून बघा नीट. नक्की मानतो असं म्हणल्यानं तो मानतो असं होतं का? कारण मानत नाही असं म्हणल्यानं तो मानत नाही असं होतं का? ती कन्सेप्ट तुम्ही कशी मानता याच्यावर सगळं अवलंबून. म्हणून या अर्थानं जर पाहिलं तर हा मनुष्य आम्हाला सत्याच्या ह्याच्यावरचा आपल्या जीवनाला दिशा देणारा माणूस. चार्ल्स डार्विन त्याच्या ह्या विधानाने मी सुरुवातीला खूप अस्वस्थ झालो होतो. पण ॲग्नोस्टिकचा मग मी नारळीकरांच्या पत्राच्या संदर्भात जेव्हा अर्थ पाहिला तेव्हा मला तो अज्ञेयवाद खरा अर्थ काय असतो तो त्या दिवशी कळाला. आता लास्ट स्लाईड जी आहे ती पुढची स्लाईड बघा. ओरिजिन ऑफ स्पीसीसची देणगी. 40 वर्षापूर्वी मी अभ्यास सुरू केला ओरिजिन ऑफ स्पीसीसचा. दरम्यान जगात इतकी वेगाने प्रगती झाली कॉम्प्युटर आणि बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे की जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे माणसं डिझाईन करायची पाळी आली. जीवाणू तर झालेच, पिकं यायला लागले, नव्या जाती यायला लागल्या. आज उत्क्रांती ही जैविक उत्क्रांती ही कल्पना तर विषयात संपला. ती ते एस्टॅब्लिश होऊन ते वास्तव म्हणून स्वीकारलेले. किंबहुना आज उत्क्रांती एक सर्वव्यापी विस्तार तत्व बनलेलं आहे, दुसरीकडे पसरत चाललं. म्हणून आता
केवळ जैविक उत्क्रांतीच नव्हे, मॉलिक्युलर आपलं एलिमेंटचं इव्होल्युशन कसं झालं, कसे निर्माण झाले, एका अणूतून दुसरा अणू, सुरुवात पहिला हायड्रोजन तयार झाला, मग हायड्रोजनमधून दुसरा, मग दुसरे होत होत हे सगळे मूलद्रव्य कसे तयार झाले याचा अभ्यासाचा स्वतंत्र अभ्यास होतो, दॅट इज एलिमेंट इव्होल्युशन. इतका विस्तार झाला. पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली, अनेक पुस्तकं आहेत. दी इव्हॉल्विंग अर्थ, पृथ्वी कशी निर्माण झाली, कशी कशी उत्क्रांत होत गेली. म्हणजे उत्क्रांतीनं जीवशास्त्र पादाक्रांत करून इतर ठिकाणी ती आता पसरत चालली. आणि विश्वाची उत्क्रांती कशी झाली, कॉस्मिक इव्होल्युशन. इव्होल्युशन हा आता काही फार अद्भुत किंवा वेगळी गोष्ट झाली. इव्होल्युशन हे एक वैश्विक वास्तव आहे. बदल होतो का जगात, या विश्वात बदल होतो का, दॅट्स ऑल. नाकारायचा आणि स्वीकारायचा प्रश्न नाही, मग जग सतत बदलत आहे. वैश्विक उत्क्रांती. आणि हार्वर्ड स्पेन्सरनी तर याला सामाजिक शास्त्रात लावण्यासाठी फारच मोठे प्रयत्न केले, खूप लिखाण आहे त्याचं. जाती कशा निर्माण झाल्या, वंश कसे निर्माण झाले याची सुद्धा उत्क्रांती शोधण्यासाठी ती शाखा वापरलेली आहे. इथपर्यंत पोहोचली. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक शाखेत उत्क्रांती पोहोचलेली आहे. उत्क्रांती काय करते, आमचं जीवशास्त्राला कसं बदल उत्क्रांती. आधी जीवशास्त्र काय होतं, वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह सायन्स. काय काय, फुलाचा रंग कसा आहे, अशा पाकळ्या, इकडं आहे देठ, असं आहे, सगळं वर्णन, फक्त वर्णन. जीवशास्त्र म्हणजे काय, त्याच्या रचनेचं वर्णन. मग थोडं खोल गेलो, मग फिजिओलॉजी आहे, आंतररचना. मग हे काय होते, कोणतं केमिकल असते, ते काय कार्य करते, त्याच्यानं काय होते, फक्त डिस्क्रिप्शन्स. पण याला कुठलाही अर्थ आणि दिशा नव्हती. उत्क्रांतीनं जीवशास्त्राच्या संपूर्ण अभ्यासाला अर्थ आणि दिशा दिली की वाय हा रंग पांढरा का असतो, सगळे सुगंधी फुलं पांढरेच काय, भडक फुलाला रंग का नसतो, हे फुल एवढं लहान का, बहुतेक सुगंधी फुलं लहानच का असतात. प्रत्येक गोष्टीच्या सजीवाच्या रचनेमागचं कारण आणि त्याच्या रचनेचा अर्थ उत्क्रांती देते. सजीवाच्या जगण्याला अर्थ देणारं तत्व हे उत्क्रांती तत्व. म्हणून मला तर असं वाटलं की उत्क्रांती ही केवळ आता या अवस्थेला पोहोचलेली आहे की उत्क्रांती हे केवळ निसर्गातली जीवसृष्टीत घडणारी घटना नाही, पूर्ण जीवसृष्टीला अर्थ देणारी, माणसाच्या जगण्या. तुम्ही का करताय सगळं, आता काय शोधतायत लोक, बौद्धिक उत्क्रांती कशी होती, त्यागाचा अर्थ काय. मुलमुले सर त्याचा अभ्यास करत, डॉक्टर साहेब तेच त्याग का करतो मनुष्य, आता त्याचा अभ्यास चालू आहे. डॉकिन्सचा जो विषय तर तो आहे की हे माणसामध्ये बलिदान कुठून येतं, हे तर उत्क्रांतीच्या विरुद्ध आहे. त्या उत्क्रांतीचा अभ्यास चालू आहे. तात्पर्य जीवनाच्या सर्व दिशांना अर्थ शोधणारी, जगण्याचा अर्थ पुरवणारा हा हे क्षेत्र उत्क्रांतीने पुरवलं. हे चित्र आठवतं का तुम्हाला, काल आपण पाहिलं होतं, हे नॉत्रदाम युनिव्हर्सिटीमध्ये दिलेलं की एव्हरीथिंग इन सायन्स, नथिंग इन सायन्स मेक्स सेन्स अनलेस इट इज इन लाईट ऑफ इव्होल्युशन. तेच आहे, फक्त मी वाक्य बदलले. आता थोडं नीट बघा, मी खालचं वाक्य बदलून टाकलेलं आहे. आज काल होतं नथिंग इन बायोलॉजी मेक्स सेन्स एक्सेप्ट इट इज इन लाईट ऑफ इव्होल्युशन. मला स्वतःला आज असं वाटतं की नथिंग इन ह्युमन लाईफ मेक्स सेन्स एक्सेप्ट इट इज इन लाईट ऑफ इव्होल्युशन. काय अर्थ आहे जगण्याचा, का जन्मलो मी, याचं उत्तर 1000 वर्षापासून जे माणसं शोधतायत सगळ्या क्षेत्रातून, जर नक्की विश्वसनीयरित्या मिळायचं असेल तर उत्क्रांतीतून मिळेल असं मला वाटतं. माझं विवेचन मी इथे थांबवतो. खरं म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा मी खूपच जास्त बोललो असणार, पण मला एवढं सांगायचं होतं. तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तुम्हाला या विषयावर इतर कोणाला काही मतं मांडायची असतील तर ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. थँक्यू. एक मिनिट. माझ्यासारख्या एका साध्या अभ्यासकाला एवढ्या प्रतिष्ठित मोठ्या व्यासपीठावर इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी प्रतिष्ठान आणि हे केंद्र आणि श्रीनिवास पांडे सर आणि दीपनाथ कक्की, शामल कक्की हे सगळं मंडळ जे आहे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.